नमस्कार श्री स्वामी समर्थ. काही नाही. काय होतं एक जन्म सांगा. असं हे काय अलाउड नाही का? नाही नाही, तसे सगळे माझे आध्यात्मिकच जन्म होते. अच्छा. हो, आणि मी हिमालयातच माझ्या साधना होत्या. तर कारण की हे तुमचं फ्युचर आहे. पुढे असं होईल की तुम्ही यांच्याबरोबर बसाल, गप्पा माराल, हसाल. म्हटलं खरंच असं होईल, आणि खरंच ते तसं होत होतं त्या दिवशी आणि श्री स्वामी समर्थ आपल्याला काय म्हणाले? हो, ते मला म्हणाले होते की झालं त्याचं कार्य, आता नाही भेटणार तो तुला, असं मी म्हटलं. आणि इतका सुंदर चेहरा खुलला त्या मुलाचा, इतका गोड हसला तो. आणि मग मला म्हणाले की आज महादेवांच्या आज्ञेने मी इथे आलेलो आहे. तो की जसं मी एकदा पाताळ लोकाचा अनुभव घेतला होता की अशा लोकात मी पोचले की जिथे खूप जखमी अशी बांधलेली अशी लोकं आहेत. अचानक मला तेव्हा दर्शन झालेलं काली मातेचं. तर आई म्हणाली की ते तुला करायचं आहे, म्हणजे यांना सद्बुद्धी देण्याचं काम तुला करायचं आहे. ॲस्ट्रल ट्रॅव्हल काय असतं? नॅशनल पार्कमध्ये आम्ही जेव्हा अरण्य ध्यान करायचो तर रात्री आम्ही थांबायचो त्या टेंटमध्ये वगैरे. तर त्या ज्या गुफा आहेत पुढे, कान्हेरी केव्ज आहेत, तिथे कोणीतरी तांत्रिक साधना करत आहेत. आणि ते आम्ही एकाच वेळेस आम्हाला सगळ्यांना ते त्यांनी मांडलेल्या वस्तू, तो तांत्रिक, त्याच्याकडे काय काय होतं हे सगळं दिसलं आम्हाला. आणि एकदा मी स्पेस बघितलंय की तेव्हा मला असं दिसलं की पृथ्वीच्या अगदी सभोवार असे योगी बसले आहेत की जे ध्यानस्थ अवस्थेमध्ये अगदी सिमेंटचे पुतळे झालेत. महाराजांचं आगमन झालं, ते बराच वेळ होते. आणि त्यांनी खूप काही रहस्यमय गोष्टी शेअर केल्या की बाळा तुझी आठवण आली म्हणून आज मी आलो. आणि म्हणजे इतकं असं वेगळं हे. आणि अगदी रडली मी त्यांना धरून. त्यांच्या एका शिष्याने विचारलेलं की मला कसं भेटेल, तुम्हाला तर कालीमाता नेहमीच भेटते, मला कशी भेटेल, मलाही तिचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळेस ते गंगेच्या पाण्यात उभे होते. ठाकूरांनी त्याचं डोकं धरून दाबलं पाण्यामध्ये. तो अगदी असा गुदमरला आणि वर आल्यावर एकदम त्याने असा निश्वास टाकला. म्हणाला की बापरे, बोलले काय तुला कसं वाटलं? बोला आता तर असं वाटलं जीव गेलाच माझा. तर बोलले जेव्हा तुझा आईच्या भेटीसाठी असा जीव जायला येईल ना, तेव्हा ती समोर येईल. तुझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आई घेईल. म्हणजे जाडं भरडं वस्त्र आणि अन्न त्यांना कधी कमी पडणार नाही. त्यामध्ये वेगळं काहीतरी आहे. आणि मग विवेकानंदांचा प्रवास सुरू झालेला की त्यांनी ज्या साधना केल्यात ना तंत्रातल्या, तर कोणी त्या काळात केलेल्या नव्हत्या. कुंडलिनी जागृत करणं म्हणजे एक सामान्य माणसाला हे गरजेचं आहे का? त्याने ना ते मोबाईलमधून फोटो काढला. शंकर हे का असं विचारलं. तर म्हटलं हो. म्हणे काय म्हणता, हे कधी माझ्या स्वप्नात नाही आले, माझ्या अंगात कसे येतील. आणि हे काही माझं बायोपिक वगैरे नाही, माझ्या आयुष्यातली फक्त 10-12 वर्षांच्या घटना दाखवलेल्या आहेत. त्या की फकीरियत सारखं उर्दू नाव का दिलं गेलं, बाबाजी तर सनातन संन्यासी आहेत. तर मी त्यांना उत्तर देणार आहे जेव्हा मी मीडियासमोर येईन. नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी कुणाल शिंदे. स्वामी भक्ती केंद्र हा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही मला पहिल्यांदाच बघत आहात, कारण का ह्याआधी ह्या खुर्चीवर आमच्या अर्धांगिनी आदेशा शिंदे बसत होत्या. काय कारणास्तव ते आल्या नाही आणि मला यावं लागलं. मी कॅमेऱ्याच्या मागे काम करतो. पण आज अनेक दिवसानंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक छानसा पॉडकास्ट घेऊन येतो. आध्यात्मिक दुनियामधली मला भरपूर लोकांनी प्रश्न विचारला, अरे बाबा तुझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ का येत नाही? मी ती व्यक्ती शोधत होतो आणि ती व्यक्ती मला सापडली. मी त्यांना काय म्हणू? ते एक उत्तम गृहिणी आहे तर त्यांना आई म्हणू, की गोरगरिबांना उचलून धरते त्यांना माई म्हणू? आपल्या क्रियाने आपल्या साधकांना एका स्तंभावर नेलं त्यांना गुरु म्हणू का? की हिमालयात जाऊन सर्व साधकांना क्रिया शिकवतात त्यांना गुरुमाई म्हणू? आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यांची एक फिल्म येत आहेत, फकीरियत. श्री स्वामी समर्थ, महावतार बाबाजी, रामकृष्ण परमहंसजी आणि शंकर महाराजांची लाडकी लेक म्हणजेच मारुद्रात्मिका गुरुमाई आपल्यासमोर उपस्थित आहे. श्री स्वामी समर्थ. जय बाबाजी. श्री स्वामी समर्थ. जय बाबाजी. माईजी कशा आहात तुम्ही? मस्त. बाबाजी कशा आहात? एकदम. सर्वात पहिले म्हणजे बघा, आज आपण गप्पा मारूया, कारण का माझाही पहिल्यांदा वेळ, मी कॅमेऱ्याच्या मागे काम करतो. तर पहिलं सांगायचं म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचं आहे, फिल्मचं काम कसं चालू आहे आणि काय? छान झालं ऑलमोस्ट. म्हणजे शूटिंग संपलं.
जे काही पोस्ट प्रोडक्शनची कामं असतात ती झाली, शेवटच्या टप्प्यात आहेत आता. आणि खात्री आहे की गर्दी करतील साधक सगळे, कारण की पहिल्यांदा महाअवतार बाबाजी पडद्यावर दिसणार आहेत. स्वामी समर्थ आजोबा दिसणार आहेत, महाराज दिसणार आहेत, रामकृष्ण परमहंस ठाकूरजी दिसणार आहेत, मा काली दिसणार आहेत, हेडाखान बाबा दिसणार आहेत, मा अण्णाई दिसणार आहे. त्यामुळे खरंच म्हणजे काय म्हणू शकतो, आणि हे सगळं खऱ्या घटना म्हणजे जे घडलंय ते तिथे पाहायला मिळणार आहे. दॅट्स सो गुड. तर काही प्रश्न आहेत माझे, मी तुम्हाला सरळ साधारण विचारतो. आणि सॉरी टू से, आपल्या साधकांसाठी, आपले जे काही भक्त आहे जे चॅनलमध्ये बघतात आहे त्यांच्यासाठी मी मधूनच एक प्रश्न विचारतो. मधूनच एक प्रश्न मी विचारतो की जेव्हा आपल्याला गुरुमाई पद मिळत होतं तो दिवस काय होता? आणि मी तो प्रसंग मला माहिती आहे ऑफ कॅमेरा, पण तुम्ही सर्वांना सांगा की त्या दिवशी काय श्री स्वामी समर्थ आणि तुमच्याशी काय संवाद होत होते, आणि बाबाजी आले, रामकृष्ण परमहंस आले, शंकर महाराज आले, तो एक क्षण आपल्या लोकांना सांगा प्लीज. तो दिवस म्हणजे 12 फेब्रुवारी 2015, आणि त्याच्या 4 दिवस आधी म्हणजे 8 फेब्रुवारीला कर्मशालन यज्ञ होतं. आणि त्यावेळेस मला सकाळीच सांगितलं गेलेलं, म्हणजे त्या काळामध्ये असं व्हायचं की सतत म्हणजे माझ्यासोबत माध्यम असेल तर आगमन वरचेवर होत असायची, म्हणजे थोड्या थोड्या वेळाने व्हायची, कधी कधी बराच वेळ असायची ती ऊर्जा तिथे. आणि हे सगळं आम्ही इतकं पाहत होतो, म्हणजे सगळेच अर्थात असं काही कोणी अडाणी नव्हतं ग्रुपमध्ये, सगळे शिकले सवरलेले हायली क्वालिफाईड सगळा क्राऊड होता. पण आम्ही ज्या घटना बघत होतो ते कळत होतं की ह्याच्यामध्ये आपण विश्वास न ठेवण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे आधी मला असं वाटलं की कसं काय आपण विश्वास ठेवायचा, आपल्याला कोणी गंडवत तर नाही ना, कोणी फसवत तर नाही ना, म्हणजे कोणी साधकच आपली मस्करी नाही ना करत. म्हणजे काही गोष्टींचं मी जेव्हा पडताळा घेतला की ज्या वेळेला आगमन व्हायचं त्यावेळेला त्या व्यक्तीच्या, म्हणजे जी कोणी व्यक्ती असेल, कधी डॉक्टर असायची, कधी एक गृहिणी असायची, कधी पण म्हणजे असं नाही की टिपिकल एकच व्यक्ती आहे, व्यक्तीही कधी कधी बदलायच्या, पण बरेचदा एक व्यक्ती अनेक आगमनांसाठी सेम असायची, नंतर काही काळाने बदल व्हायचं असं. तर त्या काळात जी व्यक्ती निवडलेल्या होत्या त्या 2 गृहिणी होत्या, एक डॉक्टर होते, आणि त्यांचं शरीराचं टेम्परेचर मात्र कम्प्लीट 0 व्हायचं. म्हणजे इतकं थंड की जेव्हा स्पर्श त्यांचा, म्हणजे आशीर्वाद देताना किंवा जसं की मी त्यांच्या पावलांना जेव्हा स्पर्श करायची तेव्हा मला तो अतिथंड जाणवायचा. तर मला हे नाही कळायचं की एखाद्या जिवंत माणसाचं शरीराचं टेम्परेचर इतकं कसं काय खाली जाऊ शकतं. आणि जेव्हा ती व्यक्ती ते आगमन संपायचं तेव्हा ते असे कोसळायचे, अगदी म्हणजे पडायचे, नंतर नॉर्मल झाले की त्यांना आठवायचं नाही की काय झालं, म्हणजे काय नक्की झालेलं. म्हणजे त्या मुलाने तर मला असा प्रश्न विचारलेला, ज्याच्याकडे शंकर महाराज आलेले, तर त्याने मला विचारलं की काय झालेलं माई मला. तर मी म्हटलं अरे तुझ्याकडे ना महाराज आलेले. तर त्याने ना ते मोबाईलमधून फोटो काढला, हे का असं विचारलं. तर म्हटलं हो. म्हणे काय म्हणता, हे कधी माझ्या स्वप्नात नाही आले, माझ्या अंगात कसे येतील. म्हटलं अरे अंगात येणं हा प्रकार नव्हता हा, म्हटलं त्यांची कंप्लीट ऊर्जा तुझ्यामध्ये आली होती, आणि म्हटलं तुझी ती सुप्तावस्थेत गेली असावी कदाचित, म्हणून तुला ते काही आठवत नाहीये. पण म्हटलं मीच नाही रे, म्हटलं सगळ्या साधकांनी बघितलं, तू तसाच बसलेलास, तसाच बोलत होतास, तुझी मान तेवढीच खाली गेलेली, तुझा आवाजातला तो मधाळपणा तसाच होता. म्हणजे जरी लोक म्हणतात की शंकर महाराज म्हणजे उग्र किंवा रागिष्ट असे अजिबात नाहीत, ते फक्त तसे दिसत असले तरी प्रचंड प्रेमाचा झरा आहे, अगदी खूप मधाळ बोलतात, त्यांची वाणी खूप छान आहे, आणि काय बोलू, म्हणजे खरंच खूपच छान. म्हणजे तर ते सगळी आगमनं त्या दिवशी मी अनुभवलेली. आणि सकाळी मला असं सांगितलं गेलेलं, म्हणजे ठाकूरजी म्हणजे रामकृष्ण परमहंस, की आज तुझा ना तांडव होणार आहे असं मला सांगितलेलं. तर मला काय कळलं नाही, आणि मी इतकं मनावर नाही घेतली ती गोष्ट. आणि त्याच्या आधी 1.5 वर्ष जवळजवळ मला गुरुपदासाठी सांगितलं जात होतं, पण मी नाही म्हणत होते, कारण की माझं असं मत होतं की इतके सगळे एकाहून एक श्रेष्ठ महात्मे असताना आपल्यासमोर आपल्याला काय गुरु बनायची गरज आहे. त्यामुळे मी मार्गदर्शक आहे आणि हे सगळे गुरु, मी बोट दाखवणार की हे तुमचे गुरु. पण त्यांना तसं नको होतं. त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा तू हे स्वीकारशील तेव्हा ते गुरुतत्व तुझ्यामधून वाहायला लागेल, आणि मग तुझ्या हातून तुझ्या जे तुझ्याकडे कोणी येतात त्यांचं कल्याण होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मी तयार नव्हती त्यासाठी. तर सकाळी जेव्हा हे असं सांगितलं तर तरीही मी थोड्या वेळाने विसरली. पण संध्याकाळी मात्र तो
गोंधळ जो व्हायचा तो झाला, की सगळ्यात पहिलं काय झालं, की मी बसले यज्ञ सुरू केला आम्ही आणि तेवढ्यात तो जो मुलगा डॉक्टर बसलेला, तो डोळे मिटून अचानक गप्प बसला एकदम आणि काहीच बोलेना. म्हणजे मी 2दा-4दा हाक मारले तरीही तो असाच एकदम गप्प आणि अचानक उठला आणि एक चौथरा तिथे होता असा, त्याच्यावर जाऊन बसला आणि मग ह्या ज्या 2 महिला ज्यांच्याकडे बाबाजींची आणि ठाकूरांची ऊर्जा होती, तर त्या त्यांच्या तिथे पायाशी जाऊन बसल्या आणि मग मीही बसले आणि मग त्यांनी सांगितलं, की "तू आता म्हणजे बाळ तू ह्या सगळ्यांना हिमालयात घेऊन जात आहेस ना." कारण सगळे साधक होते. "तर ह्यांची कुंडलिनी जागरण करून घेऊन जा." आणि मला ते थोडंसं कठीण वाटलं. तर मी म्हटलं, "मला हे जमेल ना?" एवढंच विचारलं मी आणि एकदम त्यांनी असं अंग सोडलं आणि तो धाडकन असा मागे पडला. पडल्यानंतर मग मला सगळ्यात पहिलं असं वाटलं, की ह्याचं डोकं 100% फुटलं असेल आता बरोबर. आणि इथे काही नाही कारण आम्ही मडला एका कॉटेजमध्ये होतो. त्यामुळे इथे आता काहीच नाही आणि ह्याला आता मी कसं म्हणजे आता जो आपल्यात डॉक्टर होता तोच पडलाय. आता याला मी मदत कशी मिळवून देऊ असं मला झालं आणि मी त्याच विचारात आहे आणि तेवढ्यात हे दोघेही म्हणजे त्या दोघी जणी उठल्या आणि असं रागाने, की "तू का प्रश्न विचारलास? का शंका घेतलीस? तुला सकाळीच सांगितलेलं, की तुझा तांडव होणार आहे." तर मी म्हटलं, की मी शंका म्हणजे त्यांच्यावर नाही घेतली, मी माझ्यावर घेतली, की मला हे जमेल ना. तीच का घेतलीस? असं त्यांचं म्हणणं. तीच का घेतलीस? तुला तेच आम्ही सांगतो जे तुला शक्य असतं. आता हे ऐकल्यानंतर मी म्हणजे थोडा वेळ मला काही सुचेना, की एक तर तो तिथे पडलाय, त्याची काही हालचालही नाहीये. म्हणजे तो असा एकदम शांत निपचित पडलेला. आम्हाला ते टेन्शन, की ह्याला नक्की काय झालंय? आणि त्याच्यामध्ये माझ्यावर ओरडतायत आणि एकदम मध्ये अचानक बाबाजी म्हणजे ज्यांच्याकडे बाबाजींची ऊर्जा होती, त्या महिला तिथे जाऊन नमस्कार करून, "आमचं बाळ चुकलं, आम्ही माफी मागतो त्याच्याकडनं." तर ते मला असं खूप वाईट वाटलं, की अरे म्हणजे मी असं म्हणजे मला एकतर असं झालं, की आपण काय अशी मोठी चूक केली, की एवढा सगळा गोंधळ आणि बाबाजींना माफी मागायला लागते आहे. तर ते मला असं खूप मनाला लागलं. तर मी तिथे पुढे गेले आणि म्हटलं, "तुम्ही नका ना माफी मागू, मी मागते, माझी चूक झाली आहे." म्हटलं, "मी सांगते त्यांना." म्हटलं, "मला माफ करा, माझी चूक झाली." तर तेव्हा तो मुलगा असा कोणत्याही आधाराशिवाय असा उठून बसला. पण ओके. त्याच्या आधी मला ठाकूरांनी मात्र रागाने खूप काही बोलले. मला म्हणाले, "की आता तुला दर्शन नाही, आता सोड आमचा हात, आता तू तुझ्या मार्गाने जा, आता तुझा मार्ग वेगळा." असं. आणि हे सगळे शब्द असे फार भयानक होते ना, म्हणजे की एकतर आम्ही दूर होतो, म्हणजे साधक सगळे बसलेले, पण अगदी वर्ड टू वर्ड त्यांना काय ऐकायला येत नव्हतं. पण त्यांना इतकंच दिसत होतं, की आपल्या माईंचं काहीतरी एकदम केविलवाणी अवस्था आहे, असं झालं त्यांना दिसत होतं. आणि मी अशी गुडघ्यावर बसून अशी रडत होती आणि मला असं वाटलं, की बापरे! म्हणजे मी तसं कधी कल्पनाच नाही केलेली, की असं गुरूंशिवाय लाईफ कसं असतं असं. आणि मला असं वाटलं, की जर असं म्हणजे एवढा संताप माझ्यावर आला आणि खरंच जर ह्याने असं केलं, तर म्हणजे काय असं मला झालं, की म्हणजे काय राहतं मग आपल्याकडे. तर मी काही नाही, मी अशीच रडत होती म्हणजे अगदी स्पुंदून आणि तेवढ्यात ते म्हणजे बाबाजी तिथे गेले. मग मी तिथे जाऊन मी माफी मागितली. तो मुलगा उठला आणि म्हणाला, की "आम्ही तुझ्यावर रुष्ट नाही बाळा, पण तू स्वतःवर शंका घेतेस ना, त्याचं आम्हाला वाईट वाटतं." तर मी म्हटलं, "आता नाही घेणार," म्हटलं शंका. "तुम्ही जे सांगाल ना, ते मी करेन," असं म्हटलं. मग त्याच्यानंतर त्याने मला तर सांगितलं सगळं, की कोणत्या व्यक्तीची कोणत्या चक्रातनं कुंडलिनी जागरण व्हायला हवं. म्हणजे कोणाचं स्वाधिष्ठानमधनं, कोणाचं मूलाधार चक्रातनं करेक्ट. वगैरे असं. तर ते सगळं मी ऐकत होती, पण माझं मन आतून म्हणत होतं, की माझ्या डोक्यात किती शिरतंय. कारण की मी खूप अशी भांबावली आहे. मला माझे हार्टचे ठोके ऐकायला येत आहेत. असं डोक्यात हार्ट गेलंय का माझं, असं इतकं ठाण-ठाण डोक्यात होतंय आणि म्हणजे कदाचित बीपी वाढलं असेल किंवा कदाचित काही म्हणजे खूप असं मी घाबरलेली म्हणा किंवा असं काहीतरी खूप भयानक झालेलं मला असं. आणि मला असं पुन्हा शंका, की हे मला कळतंय का? मी परत विचारू का? मी म्हटलं नको. म्हटलं परत विचारलं तर पुन्हा रागवतील. म्हटलं आता म्हटलं ह्यांची म्हटलं महात्म्यांची वाणी आता किंवा ते म्हणत होते, की तुला वर्ण आदेश होत आहेत, तुला महादेवांचे आदेश होत आहेत. तर म्हटलं जर का खरंच जर ती ऊर्जा आहे, तर त्यांची वाणी कधी वाया नाही जाणार म्हटलं. ती वेळेला काम आपल्याकडनं करेल व्यवस्थित. करेक्ट. म्हणून मी शांत राहिले. त्याच्यानंतर मग सगळे म्हणजे ते आगमन संपलं, सगळे गप्प झाले. तो मुलगा पण उठून पुन्हा यज्ञाकडे बसला आणि मीही बसले. मला असं वाटलं, की झालं आता काही नाही होणार. आपण यज्ञ करूया. पण जर डोकं इतकं ठणकत होतं ना, तर मी म्हटलं, की कॉम्बीफ्लेम आहे का कोणाकडे? काय पेन किलर काहीतरी? तर कोणीतरी दिली. ती घेतली. पण ती घशातच अडकली. ती काय खाली गेलीच नाही आणि मला खोकला यायला लागला. आता त्या 2 महिला इतका वेळ शांत बसल्या, तर पुन्हा त्याच्यातली जी बाबाजी ज्यांच्याकडे ऊर्जा होती, त्यांनी विचारलं, "क्या हो रहा है?" तर मी म्हटलं, की "मेरा सर बहुत दुख रहा है," असं. तर म्हणाले, की "रक्षा दो मुझे." तर मी बघितलं यज्ञ पेटलेला आहे. म्हटलं आता ह्याच्यात
काय काढणार आपण? तर मी असं बघितलं आणि गप्प बसले. तर दे दो म्हणाले. तर मी त्या मुलाला खुणवलं की काढ काहीतरी. त्याने ती पळी घातली आणि असा तो निखाराच जवळ आला त्याच्यामध्ये आणि त्याने पुढे केला. तर मी तो घेतला आणि परत विचार केला, तर कसं ठेवू हातावर? हात भाजेल. दे दो असं म्हटल्यावर मग मी तो ठेवला. नाईलाज होता माझा आणि मला असं की आता यांचा हात पोळेल, आता हातावर फोड येईल यांच्या. त्याने तो एकदाच असा फू केला आणि हात असा माझ्या दिशेने पुढे गेला. तर मी म्हटलं, अरे देवा, आता हे पण मलाच खायचं आहे. आणि मी असं पुढे जाऊन ते घेतलं. तो थंड होता. म्हणजे मी आत्ता बघितलेलं की ते त्यांनी काढलंय, त्यातनं तो धूर येतोय, तो अंगार आहे, निखार आहे. त्यांनी त्यांच्या हातावर मी जेव्हा ठेवला तेव्हाही धूर येत होता. त्यांनी फक्त एकदा फू केलं आणि मला ते दिलं, तर तो थंड होता. आणि हा चमत्कार सगळी लोकं बघतायत. म्हणजे सगळ्यांना असं वाटलं की आता गुरुबाईंची जीभ भाजली असं. पण काही मला ते गरम नाही लागलं, काही नाही. नॉर्मल जसं आपण काहीतरी तोंडात घेतो तसाच त्याचा स्पर्श होता. त्यानंतर ती गोळी कुठे गेली कळलं नाही. डोकं माझं उतरलं, खोकला थांबला, एकदम नॉर्मल झालं मला लगेच. त्यानंतर यज्ञ पूर्ण झाला वगैरे. दुसऱ्या दिवशी मी बघितलं तर त्या स्त्रीच्या हातावर एवढा मोठा फोड आलेला होता. म्हणजे पूर्ण तिचा तळहातावर तो फोड होता. इतकं ते गरम मी तिच्या हातावर ठेवले. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं, पण ते माझा नाईलाज होता आणि तिला बिचारीला मुद्रा पण करायला जमत नव्हतं, इतका तिचा हात तिला त्रास देत होता. असं झालं. तर त्या घटनेनंतर मग ते मी कबूल केलेलं, म्हणजे की बाबा, म्हणजे नाराज झाली मी, पण काय होणार, म्हणजे असं जर झालं तर. मग मला सगळ्या साधकांनी सांगितलं की तुम्ही तयार व्हा गुरुपदासाठी, तुमच्यावरचा राग कमी होईल. आणि तेव्हा मी सकवारच्या आमच्या रामकृष्ण मिशनच्या आश्रमात सेवा द्यायला जायची. तर तसंच बुधवारच्या दिवशी दर बुधवारी जायची मी. तर बुधवारी मी तिथे होती, अशीच एकटी इकडे तिकडे फिरत होती आणि विचार करत होती की काय, असं कसं ठाकूरजी बोलू शकतात की सोड माझा हात वगैरे. असं जर झालं तर काय मग होणार, कसं. आणि नंतर फोन आले मला साधकांचे. तर त्यातली एक महिलेने मला सांगितलं की तुम्ही का नाही तयार होत आहात ह्या म्हणजे गुरुपदासाठी. तर म्हटलं, अगं काय खाऊ आहे का गुरुपद म्हणजे. तर नाही, पण त्यांची इच्छा आहे ना, मग तुम्ही का नाही, त्यांचा राग उतरेल. तर म्हटलं हो का, म्हटलं त्यांचा राग उतरणार असेल तर ठीक आहे, मी हो म्हणते. आणि मला असं वाटलं की मला होच म्हणायचं ना, की ठीक आहे, म्हणजे मार्गदर्शक आहे त्याऐवजी मला गुरु आहे असंच म्हणायचं आहे. इतकी सोपी गोष्ट आहे. म्हटलं ठीक आहे, करते. आणि मी दुसऱ्या दिवशी तो मेसेज टाकला की मी तुमची आध्यात्मिक गुरु आहे आणि मी तुमची आध्यात्मिक जबाबदारी घेते आहे. लगेच काही साधकांनी ठरवलं की आम्ही येतो आणि तुमचं हे करतो, पाद्यपूजन करतो. तर मी म्हटलं की कशाला हे सगळं करायची गरज आहे. आता मी म्हटलं ना हो, आता म्हणजे हे एवढंसं पुरे आहे. तर ते नाही तशी पद्धत असते. तर तुम्ही ते फक्त साडी वगैरे नेसून तयार राहा, बाकी आम्ही आलो की सगळं करते. बरं, घरी या सगळ्याचं काहीही माहीत नाही. मिस्टर माझे निघून गेलेले ऑफिसला. मी असल्या कोणत्याही गोष्टी त्यांच्याशी शेअर नाही करायची त्यावेळेला, कारण की त्यांचा ते अतिशय प्रॅक्टिकल असल्यामुळे नाही हे सांगायची मी त्यांना. आणि हे सगळे 30-35 साधक घरी जमा झाले. त्यांचा तो मुलगा पण आला, त्यालाही फोन करून बोलवलं त्या डॉक्टर मुलाला. आणि तो आल्यानंतर मला सांगतो की मी सकाळी ना साधनेत असताना ना मला असं कानात आवाज आला की आज भगवं ठेव जवळ असं. तर मी म्हटलं, मग तू ठेवलंस का. तर तेव्हा तो मला नाही ठेवलं मी. तर म्हटलं ठीक आहे, बरं केलंस. मीही त्याला असं म्हणते आहे. आणि नंतर तो आत गेला कपडे बदलायला आणि परत घाबरून बाहेर आला. मला म्हणाला, माझ्याकडे भगवंच आहे. म्हटलं, अरे आता तू बोललास मी नाही आणलं. तर तो म्हणतो थांबा. आणि त्यांनी बायकोला फोन लावला. तर तिला सांगितलं की अगं असं काय, तू मला हे का दिलेस, मी तुला सफेद ड्रेस पाठव सांगितलेलं. कारण तो कसं पौराहित्यही करायचं, त्यामुळे त्याला त्याच्याकडे ते नेहमीचे सेट असायचे. तर ती म्हणाली, अहो तुम्हाला भगवं कसं पाठवेन मी, भगवं तर मी इस्त्रीला द्यायला काढलेलं, तुम्हाला व्हाईटच पाठवलंय मी असं म्हणाली. आणि त्याच्या हातामध्ये इस्त्री केलेला भगवा ड्रेस तयार होता. त्याने आणि आम्ही एकमेकांकडे बघितलं, काही बोललो नाही. त्यांनी फोन ठेवला, तो गेला चेंज करायला आणि बाहेर आला. त्याने ते भगवं घातलं, खाली लुंगी वरती सदरा. आणि त्याच्या आधी आगमन झालेलं होतं, म्हणजे जेव्हा दुपारच्या वेळेस 2:30-3लाच सुरुवात झाली यायची. पहिली महिला आली तेव्हा माझी तयारी चाललेली, माझं दार वाजलं तरी माझे हात थरथरायचे. आणि मग आल्या त्या म्हणतात की आम्हाला असं वाटलेलं की तू स्वागताला समोरच उभी असशील. आणि मी ओळखून गेली की हे तर ठाकूरांची भाषा आहे. मी म्हटलं, बापरे, आज पण आपली झालीच काहीतरी गडबड. तर ते म्हणाले की नाही ठीक आहे, आज तुझ्याकडनं पाद्यपूजन करून घेणार. तर मी म्हटलं हो. आणि मी आनंदाने त्यांचं पाद्यपूजन केलं, अगदी पदराने त्यांची पावलं पुसली वगैरे, म्हणजे त्या महिलेची. आणि मग म्हणाले की आता तयार राहा, आताच बाबाजी येणार, थोड्या वेळातच पोचतील. तर मी आपली सगळं घेऊन, म्हणजे आरतीची थाळी वगैरे सगळं असं डायनिंग टेबलवर ठेवून मी अशी उभी, अशी समोरच लिफ्ट दिसते. तर लिफ्ट वाजली की लगेच बघायची आले का. शेवटी
लिफ्ट एकदाची आली आणि त्या महिला आल्या बाहेर. आल्या बरं. तेव्हाच त्यांचे डोळे बंद होते. मी समजून गेली की ओ. ह्यांच्यामध्ये आताही ऊर्जा आता आहे आहे. म्हणून. आणि आले आणि मग दारातच म्हणजे ती महिला उभी राहिली. मी एक पाऊल पुढे गेली आणि उंबरठा ओलांडला आणि त्यांच्या पुढ्यात गेली. म्हटलं, "या ना." असं केलं. तर एकदम मला असं आलिंगन दिलं आणि जसं त्याने आलिंगन दिलं तसं ठाकूरांची ऊर्जा असलेल्या महिलाही आल्या आणि आम्ही तिघीजणी असे भेटलो ना एकमेकींना एकदम. तेव्हा मला असं वाटलं की बापरे, हा क्षण संपूच नाही. म्हणजे त्या ऊर्जा मी इतक्या जवळनं फील करत होती, की तो स्पर्श मी अनुभवत होती. खूप छान. आणि त्याने हार घातला मला गुलाबी कलरचा खूप छान हार, मला अजूनही लक्षात आहे. तो हार त्यांनी माझ्या गळ्यात घातला आणि आम्ही मग आत आलो. मला म्हणाले की तुझ्या दरबारात आज बसणार. म्हटलं, तर माझा दरबार कोणता? तर ते स्वतःच त्या दोघी वळल्या तिथे जिथे देवघर आहे. मला आश्चर्य वाटलं की ह्यांना कसं माहिती आहे. मग मी म्हटलं की आता जरा आपलं डोकं चालवणं आपण बंद करूया. म्हटलं आता त्या महिला नाही आहेत त्यांच्यामध्ये, म्हटलं ठाकूरजी आणि बाबाजी आहेत. बाबाजी. आणि मग ते आत जाऊन बसले. त्यांच्यानंतर त्या मुलाला सांगितलं की बोलव त्याला. तो बिचारा असा भीतच आला, बसला. तर मला बेलपत्र दिलं. म्हणाले की ठेव त्याच्या डोक्यावर. तर त्याचा चेहरा बघण्यासारखाच झाला की आता माझ्यावर बेलपत्रच ठेवलं, आता काय होणार माझं. आणि मी ते ठेवलं आणि नंतर त्याचा श्वास इतका चढला, इतका चढला, इतक्या मोठ्याने तो श्वास घ्यायला लागला की मला असं वाटलं की बापरे, म्हणजे हा नक्की ह्याला काय होतंय. आणि मग त्याच्याकडे आगमन झालं. तो असं बसला व्यवस्थित आणि मला ना काही कळेना की काय झाले. तर ते म्हणाले की माझ्या बाळाने मला ओळखलं असेल मी कोण आहे ते. तर मी परत बघत होते. म्हटलं की मला नाही कळत आहे. तेव्हा मला इतकं कळत नव्हतं की बसण्याची पद्धती बघावी किंवा काही बरोबर, कळत बरोबर. नव्हतं. आणि मी बघते की नाही मला कळत आहे आणि मला म्हणाले की तू ओळखत नसलीस तर मग जातो मी. म्हटलं नाही नाही थांबा ना, म्हटलं मी आठवते. आणि मला म्हणाले की माझा एक साधक पाठवलेला ना मी तुझ्याकडे. आणि मला आठवलं की जे गुरुजी मला शिकवत होते इतके दिवस 1.5 वर्ष, तर त्यांनी सांगितलेलं की मला आजोबांनी पाठवले. म्हटलं हां आजोबा, असं मी म्हटलं आणि इतका सुंदर चेहरा खुलला त्या मुलाचा, इतका गोड हसला तो. आणि मग मला म्हणाले की आज महादेवांच्या आज्ञेने मी इथे आलेलो आहे आणि माझ्या व्यतिरिक्त पुष्कळ आज इथे विभूती हजर आहेत. तुला आशीर्वाद द्यायला सगळे आलेले आहेत आणि आज आमच्यासाठी मोठा दिवस आहे. आज तू तयार झालीस गुरुपदासाठी. तेव्हा मला असं वाटलं की बापरे, म्हणजे मला म्हणजे मी ह्या गोष्टीला महत्त्व देत नव्हते की कशाला गुरु बनायला पाहिजे किंवा कशाला हा मोठेपणा पाहिजे आपल्याकडे. आहेत ना हे सगळे असं. पण इतकी वर्ष हे सगळ्या विभूती वाट बघत होत्या की त्या दिवसाची, त्या वेळेची. आणि तो दिवस आज मी असा नाईलाजानेच त्याचा स्वीकार केला होता की ठीक आहे की काही नाही तर त्यांचा राग तरी उतरू दे आपल्यावरचा असं. पण तेव्हा जेव्हा आजोबा असं म्हणाले तेव्हा मला असं इतकं वाईट वाटलं की अरे, म्हणजे आपण का नको म्हणत होतो आणि का आपण ह्या गोष्टीला आधीच स्वीकार केलं का नाही, का आपण ह्या सगळ्यांना वाट बघायला लावली, असं मला झालं. आणि मग त्यांनी इतकं छान छान बोलले, ठाकूरांशी बोलले, रामकृष्णा सगळ्यांना संभ्रमित करतोस, आज तूच संभ्रमित झालास असं म्हणाले. आणि म्हणजे मला असं वाटत होतं की हे सगळे ना मुद्दाम असं म्हणजे एकमेकांशी म्हणजे की न ओळखल्याचं नाटक करतायत कारण की मी ओळखावं असं मला. नाही तर हे एकमेकांना ओळखणार नाही असं होणारच नाही. कारण की पण ते माझी परीक्षा होती की मी त्यांना ओळखते का, मला सुचतं का असं. आणि मग त्यांचं बोलणं झालं. मला म्हणाले की आमच्यामध्ये सगळ्यात सुकुमार म्हणजे हा नागराज असं म्हणाले. आणि इतकं तेव्हा बाबाजींची जी ती ऊर्जा असलेली महिला पण इतकी गोड हसली अगदी. त्यानंतर मग म्हणाले की मी जास्त वेळ घेणार नाही, बऱ्याच जणांना आज तुला आशीर्वाद द्यायचा आहे, तर त्याच्यामुळे मी निरोप घेतो. आणि जसं त्यांचं मी नमस्कार केला, आशीर्वाद दिला त्याने आणि लगेच महाराजांचं आगमन झालं. ते बराच वेळ होते आणि त्यांनी खूप काही रहस्यमय गोष्टी शेअर केल्या. अशा काही गोष्टी की ज्या मला अगदी ओपन करताही नाही येणार अशा. पण खूप वेगळा संवाद होता त्यांचा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं गमतीने की आम्ही जे प्राशन करतो ना ते हा प्राशन नाही करणार, तर त्याच्यामुळे तू ह्याला ना दूध आणून दे, हा दूध पिएल. आणि मी खरंच दूध आणलं आणि बाबाजीने ते पिऊन पण टाकलं, म्हणजे ज्या महिलेकडे होते असं. म्हणजे मला इतकं असं वाटलं की आणि एकमेकांची हसत होते सगळे, छान अशी मस्करी करत होते आणि माझ्यावरनंही बोलत होते
की म्हणजे मी जेव्हा म्हटलं महाराजांना की महाराज तुम्ही ज्याच्याकडे आला आहात ना त्या साधकाला ना नंतर खूप त्रास होतो, तर तू नको त्याची काळजी करू म्हणाल, तुला सगळ्या जगाची चिंता, तू कशाला काळजी करते, तुला काही निरोप देण्यासाठी आम्हाला हा असा रस्ता घ्यावा लागलेला आहे, त्याच्यामुळे तू ते बघ, तू ते बाकीची चिंता नको करू. आणि त्याच वेळेस लगेच ठाकूरजी म्हणतात, बघितलंत ना म्हणून मी हिच्यावर ओरडतो. तर त्याच वेळेस आजोबा होते तेव्हा म्हणाले आधी म्हणजे ते तेव्हाही कशावरनं तरी मला म्हणाले ठाकूरजी, तर तेव्हा म्हणाले अरे माझ्यासमोर तरी नको तिला ओरडू. आणि म्हणजे जेव्हा मला ते गुरुजी भेटायचे ना तर तेव्हा मी त्यांना एकदा असं म्हणाले होते की माझ्यासोबत म्हणजे जे साधक असतात ना ते असं मला खूप वेगवेगळे अनुभव सांगतात की त्यांना मी कधी कालीमातेबरोबर दिसते, कधी ठाकूरांबरोबर बसले असं दिसते. तर म्हटलं असं का, म्हटलं त्यांना दिसतं, म्हटलं मला नाही दिसत, त्यांना कसं दिसतं, म्हटलं हे खोटं बोलतात का सगळे. तर ते म्हणाले की नाही नाही, त्यांना ना खरंच ते दाखवलं जातं, तुम्हाला दाखवलं तर तुम्ही विश्वास नाही करणार ना, तुम्ही शंका घेणार, तर म्हणे त्यांना दाखवलं जातं कारण की हे तुमचं फ्युचर आहे, पुढे असं होईल की तुम्ही यांच्याबरोबर बसाल, गप्पा माराल, हसाल. म्हटलं खरंच असं होईल, आणि खरंच ते तसं होत होतं त्या दिवशी आम्ही. आणि त्याच्यानंतर तर सगळी आगमनं म्हणजे कितींदा आम्ही हसलोय, महाराज किती वेगवेगळ्या विषयांवर बोलतात, कितींदा मस्करी. एकदा मला म्हणाले की म्हणजे नंतर जेव्हा भेटी व्हायच्या तेव्हा, तर एकदा मला म्हणाले की तू गुरुचरित्राची पोथी का गं वाटते सगळ्यांना. तर मी म्हटलं महाराज त्यांनी वाचावी म्हणून, कोण काही वाचत नाही, मला म्हणाले काही वाचत नाही, काही देऊ नको पोथ्या बिथ्या, त्यांना सांग कामं करा, साधना करा, जप करा असं सांग. आणि आमच्याच एका साधकाने त्यांना विचारलं होतं की मी गेली अनेक वर्ष म्हणजे काहीतरी 20-22 वर्ष ते शंकर गीता वाचतात, तर हे बरोबर आहे म्हणजे मी नीट करतोय ना असं त्यांनी विचारलं. तर महाराज म्हणाले की तुझ्याकडे फार वेळ आहे रे, इतकी वर्ष एकच काम करायला, तुला इतका वेळ आहे ना तर हिच्याबरोबर जा आणि दगडं उचल तिकडे आश्रमाची असं म्हणाले. आणि ते विचारणारे ना स्वतः बिल्डर होते. त्यांनी सांगितलं की तू दगड उचल तिथे जाऊन आश्रमाचे, म्हणे पोथ्या बिथ्या वाचायला कशाला एवढा वेळ घालवतोस. आणि मला म्हणाले की कॉम्प्लिमेंटरी कशाला वाटतेस तू, गुरुचरित्र वगैरे देणं बंद कर, माळ दे, जपमाळ दे त्यांना. म्हणजे मला असं ह्यांच्याशी सगळ्या संवादांमधनं असं कळलंय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही सत्कर्म करा, तुम्ही चांगल्या गोष्टीत आपला वेळ द्या, जप करा, मनाची शरीराची शक्ती वाढवा, हे त्यांना सांगायचं असतं. खूप छान गुरुमाई. आता मी तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारतो. म्हणजे आपल्या पुस्तकात एक आहे आणि आपण खूप छान लिहिले, ते गुरु हा जो शब्द आहे हा फक्त 2 शब्दांचा आहे, पण हा जो गुरु बनतो किंवा आपण पण गुरु आहे, तर ते व्यक्ती जे गुरु असतात त्यांच्या आयुष्यात एवढा त्रास आणि खूप अडचण आणि त्यांची परिस्थिती थोडीशी विकट असते. आणि दुसरा यामध्येच एक प्रश्न आहे माझा की आपल्यासमोर समजा मी शिष्य आहे आणि कोणी गुरु आहे, तर आपण त्यांचा ते उत्तम लाभ घेऊ शकत नाही. आणि माणूस हा कशा प्रवृत्तीचा असतो, म्हणजे समोर असलेला गुरु तो आपल्याला दिसत नाही आणि तो गेल्यानंतर तो देव बनून जातो. आणि आपल्यासाठी हे कसं काय असतं, म्हणजे काय कसं ओळखायचं. कारण की काय झालंय ना की माणसांना भौतिक सुखांच्या मध्ये किंवा भौतिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी गुरु हवा असतो. आणि गुरु हा कधीही भौतिक सुख देण्यासाठी नसतो. गुरुच्याकडे जायचं तर आध्यात्मिक गोष्टींसाठी जायचं, की गुरूंची झोळी इतकी विशाल असते ना, इतकी अनंत गोष्टींनी भरलेली असते की ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतात. म्हणजे असं बाबा भद्रभाऊ म्हणतात की म्हणजे मला जेव्हा लोक वेगवेगळी मेसेज करतात नवरात्रीत वगैरे, तर तुम्हीच आदिशक्ती, तुम्हीच हे वगैरे, तर तेव्हा ते मला म्हणाले की ह्या सगळ्यांना सांग की तू ईश्वर नाही आहेस, तू गुरु आहेस. आणि गुरु हा ईश्वरापेक्षा मोठा असतो, कारण की ईश्वर सांगत नाही मी कुठे राहतो, पण गुरु सांगतो की ईश्वर कुठे आहे. आणि फक्त सांगत नाही तर तो आपला हात धरून घेऊन जातो तिथे. जर ह्या सगळ्यांचा तो आताच हा जर त्यांच्या मनामधला जर हे दूर नाही केलास तर हे इथेच थांबतील. त्यांना असं वाटेल की आपला प्रवास इथपर्यंतच आहे, आपल्याला देव मिळाला, आणि मग ते इथेच थांबतील. तर त्यांना जागं कर वेळीच, त्यांना सांग की मी देव नाही, तुम्हाला देवापर्यंत पोचायचं आहे, त्यामुळे प्रवास करा, उठा माझ्यावर, मी दाखवते त्या मार्गाने चला, मी तुमचा हात धरलेला आहे आणि मी दिवा आहे तुमच्या अंधाऱ्या मार्गातलं, त्यामुळे तुम्हाला रस्ता दिसेल, मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार. असं कर आणि त्यांना पुढे घेऊन जाणार. तर तू निघून जाशील, तुझी हे मस्त मोठी समाधी बांधतील आणि रात्रभर इथे सत्संग करत बसतील, पण पुढे जाणार नाहीत. तर ती गोष्ट इतकी मला मनाला म्हणजे मनात बसली ना की खरंच म्हणजे मला लोकांना कशा प्रकारे जागं करायचं आहे.
की मला मला देव देव नका करू. मी तर नेहमीच सांगते की अरे नका मला माणूस म्हणून वावरू द्या, कारण की मला बरोबर. खूप कामं आहेत. तुम्ही उगाच मला असं मखरात बसवाल आणि माझी सगळी कामं राहतील. त्यामुळे तसं करू नका. मी तुमच्यात वावरते का, तर मला ही कामं करायची आहेत, नाही तर मी कधीची हिमालयात निघून गेली असते. पण बरोबर. माझं हे सगळं गुरुकार्य मला पूर्ण केल्याशिवाय इथून जाता येत नाही आहे. नाही, नाही. म्हणून मी आहे. तर त्याच्यामुळे गुरूंकडनं जी अपेक्षा असते ना लोकांची, ती खरी चुकीची अपेक्षा आहे, की आपल्या भौतिक गोष्टींमध्ये सगळी सुबत्ता यावी, नोकरी, कामधंदा, घरच्या अडचणी, अगदी नवरा बायकोची भांडणं, घरातल्या कटकटी. तर हे सगळं तुमचं प्रारब्धाने आलेलं असतं. Correct. तुमचं प्रारब्ध ते आहे म्हणून ह्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. समोर आहे. तीच माणसं तुमच्या जवळ आहेत, की ज्यांच्याशी तुमचं काहीतरी घेणं देणं बाकी आहे. आणि त्यामुळे त्यांचा तो सगळा हिशेब हा फार मोठा असतो. तो हिशेब पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ते सगळ्या गोष्टी तुमच्या मार्गात असणारच आहेत. पण गुरु जेव्हा लाभतो तेव्हा तुमचा जीवनातला अंधार दूर होतो, तुम्हाला प्रकाश लाभतो आणि हे कळतं की आपल्याला ह्या गोष्टींव्यतिरिक्त आपलं जे जीवन आहे बरोबर. ते आता आपल्याला जगायचं आहे आणि ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, सोडायच्या नाहीत. पण त्याचसोबत आपल्याला हळूहळू मोहातून बाहेर यायचं आहे आणि आपल्याला ईश्वराचा शोध घ्यायचा आहे. बरोबर. ईश्वर प्राप्तीसाठी हा देह लाभलाय आणि त्याला पाहिल्याशिवाय काय मी इथून हटणार नाही, हटणार हा नाही. प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. तर प्रत्येकाला ईश्वरी दर्शन होईल, कारण की ईश्वर आपल्या आसपासच आहे, तो कुठेही दूर नाही. पण असं वाटतं की आपल्यालाच त्याची गरज नाहीये, म्हणून आपण त्याला आळवत नाही. आपण का रडत नाही? किती जण ईश्वरासाठी रडतात? कोणी रडत नाही. आपल्याला काहीतरी कमी पडलं, काहीतरी नुकसान झालं, काहीतरी हवंय म्हणून रडणारी माणसं असतात. पण मला तूच हवा, अरे तुझ्याशिवाय मला काही नको, तुझ्याकडनंही मला काही नको, मला तूच पाहिजे, असं म्हणून रडणारे किती जण असतात. आणि जर असं जर रडला तर बघा तो कसा समोर येऊन आपल्या उभा राहतो. तर त्याच्यासाठी रडलं पाहिजे, आतून कळवळून अगदी असं, आता माझा जीव जाईल तू नाही भेटलास तर, असं जेव्हा होईल ना तेव्हा तो भेटतो. एकदा श्री ठाकूरांना रामकृष्ण परमहंस यांच्या एका शिष्याने विचारलेलं की मला कसं भेटेल, तुम्हाला तर कालीमाता नेहमीच भेटते, मला कशी भेटेल, मलाही तिचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळेस ते गंगेच्या पाण्यात उभे होते. ठाकूरांनी त्याचं डोकं धरून दाबलं पाण्यामध्ये. तो अगदी असा गुदमरला आणि वर आल्यावर एकदम त्याने असा निश्वास टाकला. म्हणाला की बापरे, बोलले काय तुला कसं वाटलं? बोला आता तर असं वाटलं जीव गेलाच माझा. तर बोलले जेव्हा तुझा आईच्या भेटीसाठी असा जीव जायला येईल ना तेव्हा ती समोर येईल. म्हणजे इतकी आपल्यामध्ये इतकं आपल्याला असं ते पाहिजे ना, की म्हणजे इतका जीव असा तडफडला पाहिजे की देवा तू ये, नाही तर काहीच नाही, अरे तूच पाहिजेस मला. तर तो येतो. देव अतिशय दयाळू आहे, आपल्यासाठी कायम उभा असतो. तो नसेल तर आपण इतके जगू शकू का? मला तर नाही वाटत की तो आहे म्हणून हे जग चाललंय. ती ऊर्जा हे जग सांभाळते आहे, आपली डोकी जागेवर तिने ठेवली आहेत म्हणून आपण एकमेकांशी प्रेमाने बोलतोय, नाही तर सगळ्यांनीच तलवारी काढल्या असत्या. त्यामुळे आपण जर का आहोत, बोलतोय एकमेकांशी, प्रेम आहे मनात सगळ्यांच्याबद्दल, आपल्याला जर कणवळा आहे, तर तो देव आहे कुठेतरी आपल्या मनात आहे आणि म्हणून हे सगळं होतंय. तर ती जर इच्छा ठेवली ना प्रत्येकाने तर गुरूंकडनं पुष्कळ काही लागू शकतं. पण आपण भौतिक गोष्टींसाठी गुरु करतो. इव्हन असंही होतं बरेचदा की एका गुरुकडे एखादी इच्छा पूर्ण नाही झाली का लोक गुरुही बदलतात. म्हणजे तसं देव बदलतात की बाबा शनिवारी, बरेच शनिवार गेलो मंदिरात पण काम नाही झालं, तर शनिवार कट, आता सोमवार सुरू, सोमवारी नाही झालं तर सोमवार कट, मंगळवार सुरू. म्हणजे जिथे देव बदलतात तिथे गुरु बदलणं किती काय सर्वात अगदी छोटी गोष्ट आहे. आणि म्हणून मग त्या गोष्टींचा लाभ होत नाही. खूप नेटाने राहिलं पाहिजे. आपला गुरु किती प्रसिद्ध आहे, किती मोठा आहे हा विचार करू नका. तो गुरु आहे. गुरु हा खूप सक्षम असतो, खूप मोठा असतो आणि त्याचं मोजमाप कधीच त्याच्या पैशाने किंवा त्याच्याकडे काय आहे ह्याच्यानी नाही करायचं असतं. त्यांच्याकडे असणारं त्यांचं ज्ञान, त्यांचं त्याग, त्यांच्यामध्ये असणारी निरासक्त भावना, हे त्यांची ताकद असते. आणि ती जर का त्या गुरूंकडे आहे तर निश्चिंत होऊन त्यांच्यावर विश्वास टाका, ते तुम्हाला नक्की पैलतीरी नेतील. कारण की गुरु एक अशी नाव आहे की जी स्वतः कुठे जात नाही पण सगळ्यांना पैलतीरी नेऊन सोडते. दॅट्स सो नाईस. मला एक तो प्रसंग म्हणजे तुम्ही वाचत होता त्यामध्ये एक आपण खूप छान ओळी लिहिलेत की साईबाबांना म्हणजे दिवा लावायसाठी तेल नव्हतं आणि आज ते गेल्यानंतर त्यांचे पिलर्स एकदम सोन्याने लेपलेले आहेत. हो ना, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे मंदिर छान करा, म्हणजे अगदी मला आवडतं ते बघायला, छान वाटतं. पण मला हे आठवतं की अरे जेव्हा बाबा होते तेव्हा त्यांना किती त्रास होता.
तेव्हा त्यांना अन्न नाही मिळालं व्यवस्थितपणे खायला. जे काही 2-4 लोकं त्यांना प्रेमाने देत होते, त्याच्याही मागे किती इतर लोकांचे शिवाश्राप होते. त्यांना अन्नात थुंकून अन्न दिलं जात होतं. अरे बापरे. त्यांना शेण त्यांच्या अंगावर फेकलं जात होतं. त्यांना दिवे लावायला तेल दिलं नाही गेलं. एक अवलिया आपल्या गावात आहे आणि त्या अवलियाची आपण किती त्याला त्रास दिला. तेच नाही तर प्रत्येक संतांच्या बाबतीत हे झालेलं आहे. मला एकदा बाबा भद्रभाऊ म्हणाले की बुढ़िया तुम तो कुछ कर रही हो, इसलिए लोग तुम्हें तकलीफ दे रहे हैं, लेकिन हमने तो कुछ किया करते भी नहीं थे, फिर भी लोगों ने बहुत नफरत दी, हम पे थूके, हमारे कपडे फाड़े. ते ऐकल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं की म्हणजे आपण किती पाप करतोय. आपल्याला हे कळत का नाही आहे की जे गुरु म्हणून आहेत किंवा जे महात्म्य आहेत, जे विभूती आहेत, आपण त्यांना माऊली म्हणतो की ती आपली बरोबर. आई आहे. बरोबर. आणि माऊलीला कधीच वाटत नाही की आपल्या मुलाचं नुकसान व्हावं. आपल्या मुलाने कितीही चुका केल्या, कितीही काही केलं तरी ती प्रेमच करते आणि म्हणून आपण ह्यांना माऊली म्हणतो आणि माऊलीला आपण इतका त्रास देतो. आणि मग हे सगळे कर्म आपल्या मार्गात येणार नाहीत का पुढे कधी? तेच सगळे त्रास होऊन आपल्यासमोर उभे राहतात, कारण की आपण ते केलेले असते. आणि म्हणून ह्या विभूतींना तो म्हणजे जसं तर तू म्हणालास की ह्यांना त्रास असतो, ह्यांना अडचणी असतात, कारण की ही सगळी लोकांची मेंटॅलिटी असते आणि म्हणून तो त्रास अडचणी त्या समोर उभ्या राहतात. आपले गुरुकार्य जे आता मी जसं गुरुकार्य स्वीकारले की जे बाबाजींनी मला दिले, जे बाबा भद्रभाऊंनी मला दिले, बरोबर. ते कार्य मला झोपून देत नाही. मला सतत ते आठवतं. मला शंकर महाराज म्हणाले होते काशीच्या 80 घाटवर की इथून सूर्य निघतो, त्यामुळे काशीला जागव, काशीला उठव. मला ते वाक्याने माझी झोप उडते. काशी कधी मी ते करू शकेन कार्य मला माहीत नाही, कारण की मी 4-5 वर्ष कार्य केलं, पण तिथल्या काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी ते कार्य माझं विस्कटवलं. पण मला ते झोपून देत नाही, कारण की मी अशी स्वप्न बघितलेत ना की जी माझी झोप उडवतील. लोक झोपेत छान स्वप्न बघतात, पण माझी स्वप्नांनी माझी झोप उडवलेली आहे. आणि माझी स्वप्न तीच आहेत जी या सगळ्या विभूतींची, माझ्या गुरूंची स्वप्न आहेत. त्यामुळे गुरूंचं स्वप्न जेव्हा शिष्य बघतो ना, तेव्हा मग त्याची नजर फार वेगळी होऊन जाते आणि मला बस त्यांना जे हवं आहे ना ते मला दिसतं. माझं स्वतःचं काही नसतं आणि म्हणून ते कार्य पूर्ण होईपर्यंत ना अगदी यमदूताला पण परत पाठवण्याची माझ्याकडे ताकद आहे की तू जा बाबा, मला हे कार्य संपवल्याशिवाय मी येणार नाही आहे असं. त्यामुळे करायचं आहे आणि म्हणून गुरूंना अडचणी असतात. नाही, वेल अँड गुड. खूप खूप छान आपण हे सांगितलं. आता मला त्यालाच धरून एक प्रश्न आहे, म्हणजे जर माणसाचं आयुष्य त्याच्या कर्माने ठरतं, बरोबर, तर मग देवाची गरज आपल्याला का लागते? आणि देव हा काय प्रकार आहे, ते कसे काम करतात व त्यांच्या खाली कोण काम करतं का? हा हो. एक नाही, प्रश्न. छान प्रश्न आहे. ॲक्च्युली असं म्हणतो आपण की आपण आपलं नशीब घेऊन आलेलो आहोत, आपण आपलं प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत आणि त्यामुळे जे ठरलेलं आहे तेच होतं. पण तेव्हाच आपण असंही म्हणतो की आपण आपलं नशीब बनवू शकतो, आपण आपलं नशीब लिहू शकतो, आपल्या कर्मांमुळेच नशीब ठरत असतं. तर इथे मी असं सांगेन की तुम्ही समजा की आज एखादा दुष्ट माणूस तुमच्या समोर येणार आहे, असं लिहिलेलं आहे तुमच्या नशिबात की आज एखादा भयंकर दुष्ट माणसाशी तुमचा काहीतरी भांडण होणार आहे. तो माणूस समोर येईल, तुमचं भांडणही होईल, पण तुम्ही त्याला कसे रिॲक्ट करता, तुम्ही त्याला काय बोलता, तुम्ही त्याच्यासमोर कोणती भाषा वापरता आणि तुमचं वर्तन कसं असेल याच्यावरनं त्याच्या पुढची घटना ठरत असते. जर तुम्ही अरेला कार्य केलं तर तो तुमचा अट्टल शत्रू बनेल, पुढे तुम्हाला त्रासच देईल. जर तुम्ही त्यावेळेस तिला शांतपणे उत्तरं दिली तर तो कुठेतरी थोडंसं नरम पडेल, त्याला त्याची चूक लक्षात येईल, पुढचा तुमचा त्रास वाचेल. म्हणजे आपण आपलं नशीब लिहू शकतो ते अशा पद्धतीने. त्यामुळे जरी तुमचं सगळं ठरलेलं असलं तरीही तिथे तुम्हाला म्हणजे जसं की एखादी गाय आपण जसं की एखाद्या खुंट्याला बांधतो, तिची दोरी 2 मीटरची असेल, 2 मीटरच्या भागात ती फिरू शकते, आपण काय बघत नाही त्यावेळेस की ती नक्की फिरते का, बसली का गेली. पण जेव्हा ती खुंटा काढायला लागते, जेव्हा ती जोर करून तो खुंट्यातून दोरी काढते आणि अजून दूर जाते, तेव्हा मग आपण तिच्या मागे पळतो. तर तसंच ईश्वराच्या जे काही नियम बनवलेले आहेत ते जोपर्यंत त्या नियमांमध्ये आपण आहोत तोपर्यंत काही प्रॉब्लेम नसतो. पण जेव्हा त्या नियमांच्या बाहेर आपण जातो आणि आपण जेव्हा काहीतरी चुकीचं करायला लागतो, तेव्हा मात्र मग आपल्याकडे आपली ती जी काही आपल्या चुका आहेत त्या मोजायला ईश्वर सुरुवात करतो. आणि ईश्वर स्वतः येत नाही खाली कुठे, त्यांनी इतकी व्यवस्था त्याची केलेली आहे. तो अगदी म्हणजे त्याचं म्हणजे आपण म्हणतो ना की आता एक साधं उदाहरण की आपण नवरात्रीमध्ये घरोघरी आपण घट बसवतो, तेव्हा आपण असा विचार करतो की आई माझ्याच घरी आहे. अशी ती करोडो लोकांच्याकडे असते. मग तिचा तो अंश किती असेल
म्हणजे तिचे ते प्रत्येक बीज, प्रत्येक अंश तो प्रत्येक ठिकाणी गेलेला असतं. जसं आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करतो आणि बसवतो. आपल्याला असं वाटतं की नाही आता गणपती माझ्या घरीच आहे. मग फक्त आपल्याच घरी नाही, तो करोडो लोकांच्या घरी आहे. मग सगळ्यांच्याकडे त्याने त्याचा एक अंश पाठवलेला असतो आणि ते आपल्यासमोर असतात. मग त्या दिवसात आपण किती काळजी घेतो की बाबा आपल्या घरी एक म्हणजे इतका लाडका आपला कोणीतरी बसलाय, जसं काय आपलं अगदी बाळच आहे ते. मग त्याचं किती आपण केलं पाहिजे प्रेमाने, त्याला काय खाऊ घाला, म्हणजे अगदीची सरबराई झाली पाहिजे की तुला काय करू, अरे तुला काय करू, तू 4च दिवस आहेस माझ्याकडे, तर तुला काय देऊ, तुला काय खाऊ घालू, तुझी काय काय सेवा करू, तुला कसं कसं नटवू, तुला कसं कसं सुंदर ठेवू, हा विचार केला गेला पाहिजे. पण तसं न होता लोक त्याच्यासमोर गाऱ्हाणे गातात, त्यांच्यासमोर आपल्या दुःखांचे पाढे वाचतात. मग तू काय करतोस, तू काय झोपलास का, तू काय नाही, तू जायच्या आधी माझं एवढं एवढं कर, तू म्हणजे असं मग कसं काय त्या घरात वाटेल देवाला आपण थांबावं. तुमचे जे काही त्रास आहे ते त्याला दिसतच असतात. तो त्यांना म्हणजे इतके सहस्त्र लाखो करोडो त्यांना नेत्र आहेत, त्यामुळे त्यांना दिसत असतं, सगळं कळत असतं. पण त्यांच्यासमोर पाढे वाचले ना की ते आपण बरोबर नाही. त्यामुळे ते प्रेमाने त्यांचं करा, श्रद्धेने करा की ते बघा कसे चमत्कार तुमच्याकडे करतात ते. तर हे झालं पाहिजे. आणि ईश्वराची इतकी मजबूत फळी आहे, त्यांचे इतके सगळे हे देवदूत जे त्यांना आपण माऊली म्हणतो, सगळे संत इतके देवदूत त्यांनी आपल्यासाठी बनवलेले आहेत, गुरु इतके आपल्यासाठी आहेत की ते हे सगळं त्यांचं कार्य करत असतात. त्यामुळे ईश्वराचं कार्य करणारे जर कोणी असतील तर ही सगळी जबरदस्त मोठी फळी आहे. आणि त्याच ईश्वरी कार्याचा एक अंश माझ्याकडे आहे आणि जो मी नेटाने करते आहे. त्यामुळे अगदी डोळे उघडले की मला तेच आठवतं, झोपेपर्यंत मला तेच आठवतं. म्हणजे मी नाही माझ्या घराची कधी चिंता करत नाही, मुलाची कधी चिंता करत की नाही कसली करत. मला माहिती आहे की माझा उदरनिर्वाह तो करणार, मी स्वतःची नाही कधी काळजी करत. पण मी फक्त माझं गुरुकार्य की नाही मी जे स्वीकारलंय ते मला पूर्ण करायचं आहे, या एका उद्देशाने मी झपाटलेली आहे, अक्षरशः झपाटलेली आहे. आणि म्हणजे बाबा असं म्हणतात की एखादा वेडा हजारो लोकांना वेडा करू शकतो, तशी तू आहेस. आणि मी सांगते की मी सक्षम वेडी आहे, त्यामुळे मी हजारो लाखो करोडो लोकांना वेडा करू शकते. आणि जर का वेडे झालात तर आपण खूप सुखी होऊ शकतो. कारण की त्या नामामध्ये, गुरूंच्या ह्याच्यामध्ये आपण वेडं झालं पाहिजे, तरच आपण सुखी होऊ शकतो. बाकी बघितलं मी, शहाण्यांसाठी खूप कायदे आहेत, वेड्यांसाठी खूप फायदे आहेत. त्यामुळे वेडं व्हावं आपण. खूप खूप छान. अच्छा, एक असाच सहज प्रश्न विचारतो. समजा आता मी एक व्यक्ती आहे, मी भरपूर पाप केलं, ठीक आहे, आता मला ते करणं माझे भोगणं आहे आता माझ्यावर, आणि समजा पण मी दुसऱ्या वर्षी अमेरिकेमध्ये जन्माला आलो, तर मग हे देव कसे काय काम करतील? हो, ईश्वर सगळीकडे एकच आहे. आपण जरी त्यांना वेगवेगळ्या नावाने बोलत असतो तरी ऊर्जा, तो प्रकाश हा एकच आहे. करेक्ट. म्हणजे आपण त्यांना समजू शकत नाही, आपण त्यांना एखाद्या आकारामध्ये पाहतोय की हाच आकार म्हणजे आपला देव. पण जर का आपण त्यांना प्रकाश समजलो तर मग किती सोपं जाईल आपल्याला. प्रकाश म्हणजे ईश्वर. मग त्यामुळे तो प्रकाशालाच आपण जर का मानतोय, आणि तुम्ही कुठेही जा, अमेरिकेत जा किंवा जगाच्या दुसऱ्या कोणत्याही टोकाला जा, तुमचं जे प्रारब्ध आहे ना ते तुम्हाला भोगल्याशिवाय सुटका नाही. त्यामुळे कुठेही तुम्ही जन्म घेतला तरी तुम्हाला ते प्रारब्ध तुम्हाला तिथे येणार. आणि ती लोकही तिथे जन्माला येतील जे तुमचे सबऑर्डिनेट्स आहेत, त्यासाठी की तुम्हाला त्रास देण्यासाठी किंवा तुम्ही त्यांना काही त्रास देण्यासाठी जी तुमची टीम आहे, टीम सगळी तिथे येईल. नाही, खूप छान होतं. मी सहज एक असा प्रश्न केला होता, म्हणजे डोक्यात होता. ठीक आहे, आता या जगाला क्रियाची का गरज आहे, आणि क्रिया केल्याने माणसाचं आयुष्य बदलतं का? महावतार बाबाजींनी आपल्याला काय सांगितलं? हो, म्हणजे मी तर म्हणेन की महावतार बाबांचे आपल्यावर इतके उपकार आहेत की हा योग जवळजवळ लोपला होता. म्हणजे गुरु शिष्य ही परंपरा कुठेतरी खंडित झाली आणि तो योग लोपला. पण त्या लोपलेल्या योगाला महावतार बाबाजींनी पुनर्स्थापित केलं आपल्यासाठी पुन्हा तो आणला. त्यासाठी लाहिरी महाशय जे स्वतः एक दिव्य हस्ती आहे, त्यांनी हा बेडा उचलला आणि त्यांनी स्वतः गृहस्थाश्रमी असताना हे कार्य केलेलं आहे. ते स्वतः तर म्हणजे प्रचंड ताकदीचे होते आणि त्यांचं म्हणजे खूप अशी वेगळी त्यांची छान छान उदाहरणं आहेत. तर त्याच्यामुळे म्हणजे ती सांगितली तर आपला वेळ जाईल, पण म्हणून मी ते स्वतः खूप वेगळ्या तयारीचे होते. आणि तसं अशा व्यक्तीची निवड होऊन महावतार बाबाजींनी क्रियायोग पुन्हा आपल्यासाठी आणला. त्यामुळे आज आपण गृहस्थाश्रमी असताना तो योग करू शकतोय. आणि या योगाचे फायदे असे म्हणाल तर की अतिशय कमी वेळ लागतो. म्हणजे जसं की इतर साधारण आपण तासनतास बसतो, तासनतास प्राणायाम करतो, ध्यान करतो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3.5 ते 4 मिनिट क्रियेसाठी द्यावी लागतात.
तो जो ओ. प्राणायाम आहे त्याला फक्त Correct. 3.5 ते 4 मिनिट लागतात. त्याच्या आधी तुम्ही जे काही इतर प्राणायाम कराल, त्यानंतर जे काही ध्यान कराल, हे सगळं मिळून तुमचं 25 ते 30 मिनिटामध्ये संपूर्ण साधना होते. बस. हो. आणि म्हणजे ओके. ध्यानासाठी तुमची 20 मिनिटं असतील. तुमची हो. जी काही 7-8 मिनिटं आहेत ती तुमची प्राणायाम आणि क्रियेला म्हणजे इतर प्राणायाम धरून आणि एक्झॅक्ट क्रिया तुमची फक्त 3.5 ते 4 मिनिटांची. बरोबर. आणि एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही इतके रिलॅक्स होता, तुमचा चेहरा फ्रेश होतो, तुम्ही कमी झोपूनही फ्रेश वाटतं, कमी खाऊनही तुम्हाला उत्साह वाटतो, मनातली सगळी मरगळ निघून जाते, आयुष्य छान वाटतं, जीवन छान वाटतं. बरं सकारात्मकता अतिशय वाढते, आपले दृष्टिकोन बदलतात, विचार करण्याची पद्धती बदलते, एकाग्रता मनाची वाढते आणि त्याच्यामुळे माणूस खूप प्रॉपर वे विचार करायला लागतो. सगळ्या मनातली त्याची जी काही चुकीचे सगळे जे काही ग्रह होते ते निघून जातात आणि बरोबर. त्यामुळे त्याची सामंजस्याने त्यांची मैत्री चांगली होते, इतर लोकांशी संबंध सुधारतात. मग त्याचा परिणाम नोकरी धंद्यावर होतो, कामावर होतं, ऑफिसमध्ये होतं, रिलेशनशिपवर होतं बरोबर. आणि आयुष्य सुधारायला अतिशय मदत होते. बरोबर. आणि मग ती एक वेगळी शांती माणूस अनुभवतो आणि मग असं वाटतं की नाही क्रियेमुळे माझं आयुष्य बदललंय, तर मग मी बरोबर. आता कायम ही साधना करेन. बरोबर. आणि मग लोक कायम ती साधना व्यवस्थितपणे करतात. पण करतात. अगदी अंतर्बाह्य आपल्या आवडीनिवडी बदलतात, म्हणजे खूप काही चेंज होतं. करेक्ट. आणि जेव्हा कुंडलिनी जागरण होतं आणि तुमचं जेव्हा ती प्रोसेसमध्ये तुम्ही असता तेव्हा तर अंतर्बाह्य बदल हे कमालीचे म्हणजे इतरांना जाणवतील इतके मोठ्या प्रमाणावर ते बदल होतात. बरोबर. तर त्याच्यामुळे आज नितांत गरज आहे क्रियेची. कारण आज आपण पाहतोय की अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना की अशा आपण एका कठड्यावर उभे आहोत की जे कधीही आपण खोल खाईत पडू असं झालंय. बरोबर. म्हणजे बरोबर. इतकं वाईट परिस्थितीत आपण सगळे आहोत. बरोबर. जर का असा एखादा जबरदस्त योग आपल्या आयुष्यात नाही आला हां. तर आपण त्या खाईत नक्की कोसळणार. करेक्ट. तर ते जर वाचायचं असेल तर आपल्याला क्रियायोगाची मदत मदत घेतलीच घ्यायच पाहिजे. पाहिजे. कारण की हा एकमेव योग असा आहे की जो तुम्हाला फार कमी वेळेमध्ये प्रगत करतो आणि आयुष्यात सुखी करतो. त्यामुळे सुखी समृद्ध जीवनासाठी, निरोगी जीवनासाठी आणि मनःशांतीसाठी क्रियायोगाची नितांत गरज आहे. आणि महावतार बाबाजींचं स्वप्न आहे की सुप्रजा यावी. तर ती सुप्रजा कशाने येणार? जेव्हा आपण हा योग करणार, जेव्हा आपले सगळे विकृत विचार निघून जातील, जेव्हा खूप चांगले डिवाईन दैवी विचार आपण करायला लागू, तेव्हा आपलं आयुष्य शांत होईल, आपणही शांत होऊ आणि मग ती सुप्रजा होईल. बरोबर. त्यामुळे अशांत मन काहीही करू शकत नाही. काही आपण करू शांत होऊ तेव्हाच काहीतरी करू शकतो. Correct. आणि म्हणून क्रियायोगाची फार आपल्याला गरज आहे. आणि आजची ही स्पर्धा पाहिली ना आणि हे व्यसनाधीनता, ही मुलं जी काही बिघडली आहेत म्हणजे भयानक आहे अल्टिमेट स्थिती. लेवलवर आहे. भयानक स्थिती आहे. म्हणजे असं वाटतं की काय असेल अजून 10 वर्षानंतरची परिस्थिती. नाही, खरंच म्हणजे आहे. आजच इतके पालक हताश झालेले आहेत मुलांच्या एकेका सवयींमुळे. म्हणजे अजून काही वर्षांनी काय असेल भयानक अवस्था. तर त्यामुळे जर का त्याच्यातून वाचायचं असेल तर ह्या तरुण मुलांनी जर त्यांच्या आयुष्यात त्यांना सुख समृद्धी आणि सक्सेस आणायचं असेल तर त्यांना क्रियायोग करायलाच पाहिजे. कारण की क्रियायोग त्यांचं एकतर त्यांची ब्रेनची कॅपॅसिटी वाढवतो, त्यांचं शरीर त्यांचं निरोगी करतं, त्यांची जे काही शरीरावर व्यसनेने जे परिणाम झालेत ते निघून जातात आणि त्याच्यानंतर ते जे काही जीवन जगतात ना ते खूप वेगळं असतं. वेगळं असतं. म्हणजे शंकर महाराज जसे म्हणाले होते की आजच्या काळातले हे सगळं विष आहे आणि ते विष आम्ही घेतो का बरोबर. तर ही पिढी वाचावी. Correct. पण तरीही तसं होत नाही आहे. होत नाही. उलट लोक आम्ही शंकर महाराजांचे फॉलोअर्स म्हणून सिगरेट फुकतात. अरे वा. म्हणजे दुर्दैव. किती चुकीचं आहे, दुर्दैव आहे हे तिथे. आणि हे सोडण्यासाठी म्हणून आपण करायला पाहिजे. मी अनेकदा बघितलंय की लोक ती सिगरेटची राख जमा करून घरी आणतात हां. विभूती म्हणून. अरे वा. कारण की हे विष आहे, ते सोडायचं आहे तिथे, ते नाही परत आपल्याला आणायचं आहे. करेक्ट. करेक्ट. पण श्रद्धा असते प्रत्येकाची, आपण त्यांना म्हणजे त्या श्रद्धेचा आदर आहे मला, पण नाही तसं झालं पाहिजे. अच्छा. हे मंदिरातून आणतात म्हणजे? हो, म्हणजे मी बरेचदा बघते की ती अशी पुडी करतात आणि घेऊन येतात. अरे वा. महाराज काय म्हणतात? हे असं करू नका. शंकर हा महाराज. म्हणजे महाराजांचं म्हणणं आहे की ही ते व्यसनं सोडा तुमची, ही ते बरोबर. त्याग करा ह्या गोष्टींचा. मी Correct. हे घेतोय म्हणजे काय की हे तुमच्याकडनं निघावं, तुम्ही यातनं वाचावं. म्हणून जसं महादेवाने हलाल घेतलं होतं जगाला वाचवण्यासाठी, विश्वाला वाचवण्यासाठी, तसं आम्ही हे घेतो का तर ही पिढी वाचावी, हे जग वाचावं. आणि आज तरुणांची किती मोठी जबाबदारी आहे आपल्या देशाला पुढे नेण्याची. जर हीच पिढी जर ही व्यसनाधीनता आणि या सगळ्यात अडकली तर विचार करा की काय भयानक परिस्थिती असेल. असा त्यामुळे काळ ही आलेला आहे. कसं हो म्हणजे कसं ह्यांना वाचवायचं ना, मलाही हा मोठा प्रश्न पडतो. आणि म्हणून मी जास्तीत जास्त तरुणांना ह्या क्रियायोगाकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते की हे सगळे एकदाचे यावे आणि त्यांच्या डोक्यात ह्या गोष्टी बसाव्या की बरोबर. कसं आयुष्य आपलं असायला हवं. करेक्ट. वेल, व्हेरी नाईस. खूप छान. आता
काही प्रश्न आहे माझे, म्हणजे सायफाय क्वेश्चनर, म्हणजे गुरुमाई येत आहेत तर मी विचार केला की काहीतरी सायफाय पण आपण प्रश्न विचारूया. ठीक आहे. अच्छा, माझा एक प्रश्न आहे की ॲस्ट्रल ट्रॅव्हल काय असतं? हो, ठीक आहे, हा सांगते काय ना. प्रकार आहे? आणि तिथे गेल्यावर म्हणजे आपल्याला असे कोणी महापुरुष पाहायला मिळाले का? आपला काय एक्सपिरियन्स होता, प्लीज सांगा. म्हणजे मला ॲस्ट्रल ट्रॅव्हलचे अनुभव म्हणजे काय, आम्ही बरेचदा ॲस्ट्रल ट्रॅव्हल केलेलं आहे. तर मी एक थोडी वेगळी पद्धती शोधली आहे, कारण की लोकं कसे की स्वतःपुरतं ॲस्ट्रल करतात, की ओके. म्हणजे स्वतः ध्यानामध्ये बसून जे काही त्यांचं आपणच होतं त्याला ॲस्ट्रल समजतात. पण आम्ही ठरवून ॲस्ट्रल ट्रॅव्हल केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 1-2 उदाहरणं, म्हणजे तशी सगळेच ट्रॅव्हल खूप छान झाले, पण 1-2 अगदी सांगण्यासारखी उदाहरणं आहेत, की आम्ही एकदा हिमालयात असताना ॲस्ट्रल ट्रॅव्हल केलेला आणि तेव्हा कसे की सगळे साधक आम्ही बसलेलो आणि आम्ही अशी एकमेकांचा हात धरून सगळेजण बसतो. ॲस्ट्रल म्हणजे काय की थोडक्यात तुमचं सबकॉन्शियस आहे ते प्रवास करतं, की तो आपण शरीर आपलं इथेच असतं, पण आपलं माइंड जे आहे ते आपलं फिरून येतं आणि अशा ठिकाणी की जे आपण जागा आधी नाही पाहिलेली आहे, अशा ठिकाणी जायचं. तर त्यावेळेला आम्ही ठरवलं की आपण ना आता हिमालयात आहोत ना, तर आपण कैलासला जाऊया आणि कैलास मानसरोवर आपण बघूया. आणि असं ठरवून आम्ही सुरू केलं. सुरू केल्यानंतर असं झालं की मी सांगत होती की आता आपण वर वर चाललो आहे. सगळ्या बघा तुम्हाला काय दिसतंय, दिसतायत का हिमालयाच्या रांगा? अगदी थंडीने कुडकुड असे हात थरथरतात, हेही जाणवलं की म्हणजे आपण पोचलोय, आपलं माइंड तिथे पोचलंय आणि ती थंडीचा आपण अनुभव घेतोय असं. आणि त्यानंतर 3-4 साधकांना एक गुफा दिसली तिकडे. त्याच्या गुफेचे असं थोडंसं वेगळं, असं थोडंसं कोरीव काम असल्यासारखं वगैरे त्या ठिकाणी होतं. आणि त्यांनी जेव्हा आम्ही ध्यानातनं उठलो, म्हणजे ध्यान जेव्हा संपलं ॲस्ट्रल, तेव्हा आम्ही विचारतो की काय काय दिसलं, काय काय दिसलं. तर तेव्हा त्या 3-4 साधकांनी सेम अनुभव सांगितला की असं असं दिसलं. एकाने सांगितलं की मी ते पुढे जात होतो बघायला, पण तेवढ्यात मला गुरुमाईंचा आवाज आला की आता आपण पुढे जातोय आणि मी लगेच मागे फिरलो, असं त्यांनी सांगितलं. आणि मला नंतर त्या सगळ्या, म्हणजे ते जे काही त्यांनी वर्णन केलेलं, तर त्याचं मला रेफरन्स एका इंग्लिश पुस्तकामध्ये सापडलं. त्यांचं नाव आता मला लगेच आठवत नाही आहे, पण त्या म्हणजे भाषांतरित केलेलं पुस्तक होतं ते. पण त्यात त्यांनी ह्याचा उल्लेख केलेला की तिबेटच्या आसपास अशा काही आहेत गुफा, की ज्या ठिकाणी असं कोरल्यासारखं थोडंसं आहे आणि त्या गुफा वेगळ्या आहेत. तर हा उल्लेख त्याच्यामध्ये होता. म्हणजे जे पाहिलं होतं ते खरं होतं. त्यानंतर एकदा आम्ही महाकालेश्वरला जायचं ठरवलं आणि आम्ही सगळे बसलो आणि आम्ही आता तिथे पोचलोय. मला असं जाणवलं त्यावेळेस की इथे कुठेतरी ना कालीमातेचं मंदिर आहे, असं मला जाणवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो, मंदिरात गेलो, दर्शन करतोय आणि भस्मारती दिसते आहे. आणि मला त्या ॲस्ट्रल ट्रॅव्हलच्या दरम्यान मला असं असं वाटलं की डोळ्यात आपल्या भस्म उडालं. आणि जेव्हा ध्यान संपवून आम्ही उठलो, तेव्हा एकच आमच्यामध्ये महिला होती की ती जाऊन आलेली होती तिकडे उज्जैनला. तर ती म्हणाली की हो, तिथे कालीमातेचं मंदिर आहे आणि तिने छानसं नाव पण सांगितलं त्या मंदिराचं. मोक्षदायिनी असं काहीतरी नाव सांगितलं. आणि नंतर ती माझे डोळे लाल झालेले होते की तो भस्म उडालेला, म्हणजे पाणी येत होतं आणि लाल झालेले. तर मला इतकं आश्चर्य वाटलं की म्हणजे आपण शरीराने नाही गेलेलो आहोत, आपण माइंड आपलं फिरतोय आणि तरीही तो अनुभव मी घेते की डोळ्यात काहीतरी उडलं आणि डोळे आता लाल होऊन पाणी येतंय. म्हणजे ह्याचं मला फार आश्चर्य वाटलं. तर असे आम्ही खूप वेगवेगळे अनुभव ॲस्ट्रलमध्ये घेतले आणि सक्सेसफुल ॲस्ट्रल झालेत. एकदा आम्ही ह्याच्यात नॅशनल पार्कमध्ये आम्ही जेव्हा अरण्यध्यान करायचो, तर रात्री आम्ही थांबायचो त्या टेंटमध्ये वगैरे. तर तेव्हा आम्ही एकदा रात्री बसलो आणि उशीर झालेला, म्हणजे चांगलं 10च्या नंतर वगैरे. आणि बसल्यानंतर असं दिसलं आम्हाला की त्या ज्या गुफा आहेत पुढे, कान्हेरी केव्ज आहेत, तिथे कोणीतरी तांत्रिक साधना करत आहेत. आणि ते आम्ही एकाच वेळेस आम्हाला सगळ्यांना ते त्यांनी मांडलेल्या वस्तू, तो तांत्रिक, त्याच्याकडे काय काय होतं हे सगळं दिसलं आम्हाला. आणि आम्ही असं दिसलं की आम्ही वरून बघतोय आणि ते तिथे ते सगळं मांडून साधना त्या करतोय, असं आम्हाला दिसलं. म्हणजे इतकं आश्चर्य वाटलं की म्हणजे एकाच वेळेस सगळ्यांना ह्या गोष्टी दिसल्या. अच्छा, ॲस्ट्रल ट्रॅव्हलमध्ये समजा आता आपण आहेत, हं. म्हणजे आपण गेलो आणि हे सहस्त्रार चक्राने होतं ना, ह्याची हो. एलिजिबिलिटी काय असते? म्हणजे तशी काही हे नाही. आपण एकदा बसतो तेव्हा ठरवतो की आज आपण हे सगळ्यांनी मिळून ठरवतो की ह्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे.
आपल्याला वेळ अशी काही नसते, ती फार कमी वेळेत होतं कारण तो वाऱ्याच्या वेगाने प्रवास असतो. त्याच्यामुळे फक्त आपण निघताना तो असं एक जाणवतं, की जसं आपण ह्याच्यात बसतो, ते आकाश पाळणा असतो, की आपण झुपकन वर जातोय, झुपकन खाली येतोय, हे असं जाणवतं थोडंसं. आणि त्याच्यानंतर तो प्रवास सुरू होतो. आपल्याला त्या दृश्य दिसायला लागतात आणि मग त्याच्यामध्ये जसं मी सांगते, की आता पुढे काय दिसतंय बघा, आता आपण जातोय पुढे, अजून पुढे निघतोय, अजून पुढे निघतोय असं. हां, समोर दिसतायत असं. आणि त्याच्याप्रमाणे ते सगळे अनुभव घेतात आणि मग आले बाहेर, की आम्ही शेअर करतो, की काय दिसलं, हेच दिसलं का तुलाही, तुलाही हेच दिसलं का? आणि मग ते जाणवतं, की सगळ्यांनी एकच पाहिलेलं आहे. वाव. आणि आपण कम्युनिकेट करू शकतो का, म्हणजे जसं आपण गेलो, समजा आपण आता ॲस्ट्रल ट्रॅव्हल करतोय आणि समोर कोण व्यक्ती तर त्याच्याशी आपण कम्युनिकेट करू शकतो किंवा त्याला साऊंड जाईल आपला काय? ॲक्च्युली तसं मी कधी केलं नाही, पण मला असे काही लोकं दिसलेली आहेत, जेव्हा मी नॅशनल पार्कला हे केलं तेव्हा, की जे मला माणसं नाही वाटली. म्हणजे त्या वेगळ्या शक्ती आहेत असं जाणवलं, की ते ह्युमन बॉडी नाही आहे आणि ते काहीतरी वेगळं आहे, हेही मला जाणवलं, की त्या जंगलांमध्ये पार्क, त्या जंगलांमध्ये समजलं. आम्ही असं जाताना मला असं जाणवलं, की हे जे काही कोणी दिसतायत ते नाही आहेत, म्हणजे नॉर्मल नाही आहेत, हेही मला जाणवलं. आणि त्याच वेळेस मी जिचा हात धरला होता, ती मुलगी माझा हात सोडत होती. म्हणजे असं खेचून काढत होती माझा हात आणि मी तिला तो हात अजून अजून असं घट्ट पकडत होती आणि बाहेर आल्यावर ती अशी एकदम असं शक्तिहीन झाल्यासारखी ती अशी एकदम पडली. आणि मग तिने म्हणाली, की नाही मला ना खूप काहीतरी विचित्र माणसं दिसत होती आणि अशी माझी ऊर्जा निघून जाते असं मला जाणवत होतं आणि म्हणून मला इतकं ड्रेन झाल्यासारखं झालं वगैरे. आणि मग ते बरं झालं, की मी तिचा हात धरून ठेवलेला, की मी तो हात सोडला नाही असं. म्हणजे तोही अनुभव खरा झाला, की जे काही मला दिसत होतं तर ते तिलाही जाणवलं, की आहे आहे तशी काही. काहीतरी इथेच. हो, वेगळी शक्ती आहे ते जाणवलं बरोबर. तिला. अच्छा, ह्यानी स्पेस जात येतं का, असं नाही ना? ॲक्च्युली प्रयत्न केला तर होईल, पण कधी तसा केला नाही मी. वेगळ्या लोकात जाण्याचा म्हणजे ते साधनेच्या आधारे ते झालेलं आहे. ओके. पण आणि एकदा मी स्पेस बघितलंय, की तेव्हा मला असं दिसलं, की पृथ्वीच्या अगदी सभोवार असे असे योगी बसले आहेत, की जे ध्यानस्थ अवस्थेमध्ये अगदी सिमेंटचे पुतळे झालेत. म्हणजे इतके घट्ट डोळे बंद, हालचाल नाही, अगदी असं मूर्तिवत होऊन गेलेले आहेत अगदी. आणि मग तेव्हा मला कळलं, की जेव्हा जेव्हा असं काही संकट असतं आकाशातून, की कोणती तरी उल्का येते आपल्या दिशेने किंवा असं काहीतरी येतंय, तेव्हा तेव्हा पृथ्वी वाचते, की आपण त्या न्यूजमध्ये ऐकतो, की येतंय येतंय आपल्या दिशेने येतंय. पण नंतर अचानक कळतं, की तिने मार्ग बदलला, ती आता इथून निघून गेली. तर तेव्हा हे जे योगी आहेत ना, ते कार्य करत कार्य असतात करतात. आणि ते पृथ्वीला वाचवत असतात. म्हणजे हे एकदा मी पाहिलेलं. खूप छान बाई. हो. म्हणजे असं वाटलं की मी स्वतः स्पेस जाऊन आलो. इतकं छान, म्हणजे तुम्ही बोलता ते आणि असं वाटतं सगळं इमॅजिन करता करता मी असं वाटतं की अरे हे काय क्षण असे घडतात, ते असे डोळ्यासमोर एकदम उभे राहतात ते. अच्छा, बरं, मला अजून एक ह्याला कनेक्टिंग एक प्रश्न आहे, की आपल्या ब्रह्मांडामध्ये म्हणजे ह्या जगामध्ये किती लोक आहेत आणि परम साधनेने ते आपण ते असे बघू शकतो का, काय असतं? हो, म्हणजे वेगवेगळे लोक आहेतच आपल्याकडे. पाताळ लोक आहे किंवा म्हणजे म्हणजे असं वाटतं, की काही जे काही जग आहेत वेगवेगळे डायमेन्शन ते पृथ्वीच्या खाली म्हणजे खालच्या दिशेला आहेत, काही वरच्या दिशेला आहेत. असं बरोबर, म्हणजे आता बरोबर. हे जे मी कुठे वाचलेलं मी सांगत नाही, हे मी हां. माझ्या अनुभवातनं सांगते आहे, की जे करेक्ट, मला अनुभव झालं किंवा जे मला जाणवलेलं आहे ते. हो, हो. आता पुन्हा इथे एक असा प्रश्न आहे, की पृथ्वी जर आपण अशी धरली तर ह्याला हे आकाश आहे, ह्याला हे आकाश आहे. हां, हां, बरोबर, कारण की हां. पृथ्वी गोल आहे, गोल त्यामुळे आहे. ह्याला हे आकाश, इकडच्याला हे आकाश. हो, मग खाली आणि वरती हे कसं धरायचं, हा हो. मलाही प्रश्न आहे. करेक्ट. पण काही डायमेन्शन जे आहेत ते थोडेसे वेगळ्या खालच्या बाजूला आहेत, काही डायमेन्शन वरच्या बाजूला आहेत. मग त्याच्यामध्ये आपण पाताळ लोक वगैरे म्हणू शकतो, की जसं मी एकदा पाताळ लोकाचा अनुभव घेतला होता, की जे मला पारलौकिक ध्यान सांगितलेलं आणि ते 20 मिनिटं मला करायचं सांगितलेलं. आणि त्यावेळेस मी तो अनुभव घेतला, की अशा लोकात मी पोचले, की जिथे खूप जखमी अशी बांधलेली अशी लोकं आहेत, जे जे असे म्हणजे त्यांना रक्त निघतंय, ते ओरडतायत, रडतायत, फार भीषण अवस्थेत आहेत. आणि मी तेव्हा अशी उतरत खाली 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 कुठेतरी जात होते आणि ते असे मला पकडण्याचा प्रयत्न करतायत आणि अरे ते बापरे. सांगतायत आम्हाला सोडवा, इथून सोडावं आम्हाला, काहीतरी कर असं. आणि मला असं काही कळत नाही, की आपण काय करणार ह्यांच्यासाठी. आणि एकदम अचानक मला तेव्हा दर्शन झालेलं काली मातेचं आणि असं त्या
प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला फक्त ती फिगर दिसली मला. आणि मी त्यांना विचारलं की आई तू असं काय आहे ना इथे टाकलंयस, ह्यांना आधीच का नाही सद्बुद्धी मिळाली, मग ह्यांनी नसत्या चुका केल्या, पापं नसती केली आणि इथे नसते पडले, हे किती भीषण आहे हे सगळी ह्यांची परिस्थिती. तर आई म्हणाली की ते तुला करायचं आहे, म्हणजे यांना सद्बुद्धी देण्याचं काम तुला करायचं आहे. आणि तेव्हा मला असं वाटलं की किती कठीण आहे हे, म्हणजे खरंच खूप कठीण आहे की आपण स्वतःलाही आपल्याला सद्बुद्धी किती लाभली हा मोठा प्रश्न असतो आणि बरोबर. त्यात आपण इतरांना सद्बुद्धी किती देणार, म्हणजे हे किती मोठं काम आहे. पण जर का आई म्हणते आहे तर मी तो विश्वास करते की मला जमेल तेवढं शेवटच्या श्वासापर्यंत मी माझं काम करत राहीन असं. तर तो एक अनुभव मी घेतला होता. आणि आपण जे वेगवेगळे डायमेन्शन म्हणतो तर ते जसं आपण एक असं साखळी बांधतो तसं ते एकमेकात गुंफलेले असतात सगळे. म्हणजे असं ते वेगळे कुठे नाहीत, हे सगळे आपल्या आसपासच आहेत ह्या डायमेन्शन सगळ्या. फक्त काय होतं की आपण ते पाहू शकत नाही, आपल्याला ती नजर डेव्हलप नाही झालेली की आपल्याला ते दिसेल. बरोबर. जेव्हा कधी कधी आपण ऐकतो की एखादा माणूस हरवला, नाहीसाच झाला, कुठे सापडलाच नाही, काहीच शोध नाही लागला, तर असे तर अनेक हजारो माणसं नाहीशी होत असतात. पण मला असं वाटतं की कदाचित एखादी व्यक्ती दुसऱ्या डायमेन्शनमध्येही निघून जात असावी, बरोबर. असंही होत असावं की बरोबर. त्यांना तो परतीचा रस्ताच मिळत नसेल Correct. आणि ते त्या वेगळ्या जगामध्ये निघून जात असतील, असंही बरोबर. होत असावं. हो. नाहीतर काय म्हणजे सगळ्यांचंच काहीतरी अपघात झालाय आणि गेले असं नसेल होत. काहीतरी एखादी व्यक्ती अशीही जात असावी. कारण की कधी कधी काही दैवी मार्गाने लोक हरवलेली मी पाहते, कुठेतरी दैवी ठिकाणामध्ये गायब झालेलीही मी पाहते, ऐकते. तर मला असं वाटतं की बहुतेक हे वेगळ्या मार्गाने कुठेतरी निघून गेलेले आहेत आणि तिथून आता ह्यांना परत येता येत नाही असं मला जाणवतं. तर हे जे सगळे जग आहेत ना ते आपल्या चक्रांशी संबंधित आहे, आपल्या साधनेशी संबंधित आहेत. म्हणजे जशी आपली साधना वाढते, आपले एक एक चक्र जसे डेव्हलप होतात, आपले चक्र जसे ब्राईट होतात, तर त्या चक्रांच्या ब्राईटनेसमुळे आपण एखाद्या त्या लोकाशी आपण कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे आपला तो दरवाजा उघडतो असं म्हणायला हरकत नाही. आणि मग आपल्याला तिथून आपले जर कोणी पितृ असतील, आपले कोणी मित्र असतील किंवा अगदी ऋषी मुनी किंवा जसे बाबाजींसारखे महात्मे असे जर, तर ते आपल्याशी संपर्क करू शकतात असं होतं. म्हणजे जसं की भूलोक येतं, भुवरलोक येतं, मग स्वरलोक येतं. हो. स्वरलोकातही 7 टप्पे असतात. पहिले 3 टप्पे, नंतर 4 टप्पे, त्यानंतर मग जनलोक आहे, महरलोक आहे, तपोलोक आहे, सत्यलोक आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे तपोलोक किंवा सत्यलोक म्हणजे हे जसं काय म्हणजे बाबाजींसारखे सगळे महात्मेच त्या ठिकाणी असतात. त्यानंतर जनलोक आहे, महरलोक आहे की तिथे खूप मोठे उच्च दर्जाचे साधक असतात, ऋषीमुनी असतात. आणि हे बाकीचे जे स्वरलोक वगैरे आहे त्या ठिकाणी दानी लोक असतात, दानधर्म ज्यांनी केला आहे, ज्यांनी मदत केली आहे, लोकांसाठी ज्यांनी खूप काही केलं आहे, असे लोक तिथे असतात. आणि मग बाकी भूलोक आणि भुवरलोकमध्ये इथे बाकीचे जीव वावरत असतात की भूलोकावर म्हणजे काय की आपल्याच लेवलला ते काही आत्मे असतात. आणि म्हणून मग ते जाणवतात आपल्याला त्यांचं तिथे अस्तित्व आहे ते जाणवतं. कारण की ते इथून त्यांचं ते वर गेलेलेच नसतात, तर त्यामुळे ते त्याच लेवलला फिरत असतात. आणि त्याच लेवलला फिरून त्यांना जाणवतं की त्यांनी काय चुका केल्या, ते का अपलिफ्ट होऊ शकत नाही आहेत, का ते इथेच आहेत, हे त्यांना जाणवतं. आणि तेच त्यांची शिक्षा, म्हणजे ते त्यांचं ते हे असतं, त्यांची शिक्षा असते की हे सगळं बघणं आणि हे सगळं फील करणं असं होतं. आणि मग थोडेसे ते वरती गेले की मग भुवरलोकात पितृ वगैरे असतात आपले वगैरे, त्यांचा संबंध होऊ शकतो, ते आपल्याला आशीर्वाद देतात, त्यांच्याशी काही संभाषण होऊ शकतं असं होतं. आणि बरेचदा बघा ना की जेव्हा वय होतं तेव्हा म्हणजे मृत्यू जवळ आला की त्या मृत्यूशय्येवर असणारी वयस्कर माणसांना सगळी लोक दिसायला लागतात, ते त्यांच्याशी बोलायला लागतात, त्यांच्याशी म्हणजे असे अगदी ते बाजूलाच बसले आहेत, त्यांच्याजवळच आहेत असं ते बोलतात. कारण की ते तेव्हा भुवर लोकाशी त्यांचं कनेक्शन वाढलेलं असतं. आणि भूलोकातनं त्यांचं थोडं थोडं ते इथली त्यांची जी काही जाणीव आहे ना ती बोथट व्हायला लागते आणि ते त्या लोकाशी त्यांचा संबंध वाढायला लागतो आणि म्हणून Correct. त्यांना ते दिसायला लागतात. करेक्ट. तुमच्या होतं. आईचं मी हो. वाचलं, त्यामध्ये त्यांना सर्व दिसत होते आणि तुम्ही हो. आलं का ते गायब व्हायचे हो, असं. हो. तो प्रसंग मी वाचला, हो. जबरदस्त होता तो. असं ना, व्हेरी नाईस. आता माझ्या सासूबाई पण तसंच करतात की त्यांनाही ते सगळे दिसतात, त्याही आता हां. 92 वर्षांच्या आहेत. ओ. पण त्या सतत त्यांच्याशी माझं नाव घेऊन काहीतरी सांगत असतात की मी अच्छा. आता अनुजाला सांगते, आता अनुजा येईल, तर ते चालूच असतं त्यांचं काहीतरी. आणि मी गेले की त्या मला सांगतात की इथे हे बसलेत, तिथे ते बसलेत वगैरे असं. मी ते सगळं ऐकते, पण मला माहिती आहे की हे असं दिसतं, त्यामुळे त्यात काय त्या खोटं बोलत नाहीयेत. आणि त्या अगदी असं छान त्यांच्यात बिझी असतात, म्हणजे त्यांचं ते दिवसभर चालू असतं त्यांच्याशी बोलणं, वेगवेगळी नावं घेतात, वेगवेगळ्या नावाने त्यांना बोलत असतात. अगदी म्हणजे चहा घेताना, जेवण घेताना पण त्यांना सांगतात, आता जेवण आलं या जेवायला वगैरे असं. म्हणजे ते
फार वेगळी अवस्था आहे ती. म्हणजे नॉर्मल माणसांना असं वाटेल की ते कदाचित चिडत असतील त्यांच्या घरी जर अशी कोणी व्यक्ती करेक्ट, असेल तर. करेक्ट, करेक्ट. तर मी त्यांना सांगते की असं चिडू नका, कारण की ही अवस्था येते प्रत्येकाला. तर बरोबर. त्याच्यामुळे त्या व्यक्तींचा काही त्याच्यामध्ये दोष नाही. दोष नाहीये. आणि म्हणून त्यांना रागाने काही बोलू नका किंवा हे फार तर सांगा की नाही समोर कोणी नाही, तुला भास होतोय असं म्हणा आणि थोडा वेळ त्यांना गप्प करा. पण अगदी त्यांना चिडून ओरडून नका काही असं करायला, कारण की ती अवस्था आहे, ती येते सगळ्यांना. बरोबर. नाही, खूप छान. आता माझा एक प्रश्न इनसाइड द सोल आहे. ठीक आहे. माझा प्रश्न असा आहे की कुंडलिनी जागृत करणं म्हणजे एक सामान्य माणसाला हे गरजेचं आहे का? हां, ती इतकी शक्ती असते, तर तो त्याचा कसा लाभ घेऊ शकतो एक साधक? खरं तर आपण जर साधनेच्या मार्गाने जर जात असू आणि ती आपोआप त्या घटना ती गोष्ट होत असेल, ती एनलाइटनमेंटची जी प्रक्रिया आहे ती आपोआप होत असेल, तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही. उलट ती आवश्यकच आहे प्रत्येकासाठी. कारण की कितींदा आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकणार. बरोबर. कधीतरी आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे आणि मोक्षाच्या दारात जाऊन उभं राहायचं आहे. करेक्ट. तर त्यासाठी ही आवश्यकच प्रक्रिया आहे. पण जर का तुम्ही ती जाणीवपूर्वक करून घेत असाल किंवा त्यासाठी काहीतरी आडव्या तिडव्या साधना करत असाल, बरोबर. तर ते नाही करायला पाहिजे. करायला. कारण की जबरदस्तीने जेव्हा काही गोष्टी होतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम पण असतात. प्रत्येक गोष्टीचे बरोबर. फायदे तेवढे तोटे असतात. बरोबर. तर अशाही काही दीक्षा असतात की ज्या ठिकाणी हे करून घेतलं जातं, तर त्या न केलेल्या जास्त बऱ्या. कारण की अशा गोष्टींसाठी बाबा भद्रभाऊ पण एकदा म्हणाले होते की जर अशी अपेक्षा ठेवत असतील तर त्यांना सांग की स्वतःवर वीज पाडून घ्या, म्हणजे बिजली गिरा लो खुद पे असं. कारण की गरजेचं नाही आहे ते. गरजेचं नाही. जेव्हा तुम्ही प्रामाणिक साधना करता, जेव्हा तुम्ही जप वाढवता, जेव्हा तुम्ही ध्यान वाढवता, जेव्हा तुमचं मन लागतं, तुमची टाळी लागते तिकडे, तेव्हा ती प्रोसेस आपणच सुरू होते आतमध्ये. आपोआप सुरू होते. हो, आपणच ओके, होते. करेक्ट, करेक्ट. आणि कुंडलिनी जागरण म्हणण्यापेक्षा ते आपल्यासाठी खरं जागरण आहे. हां. आपल्याला खरं ते रिअलायझेशन होणं महत्वाचं आहे. कारण की Correct. कुंडलिनी ही जागृतच असते. ती जागृत आहे म्हणून आपण शरीर आपलं चालतंय, बोलतंय, आपली बुद्धी जागेवर आहे, आपण सगळं चांगलं व्यवस्थित करतोय. जर ते नसेल तर शरीर शिव नाही शव होऊन जाईल. तिच्यामुळे हे शरीर शिव आहे. तर त्याच्यामुळे ती आहेच, ती जागृतच आहे, ती साक्षात भगवती आहे आपल्यामध्ये. पण जर का आपण ती जाणीवपूर्वक तिची स्वतःला जागरण करून घेण्याचा प्रयत्न केला तर मग तो त्रासदायक ठरू शकतो. तर त्यासाठी सोपे मार्ग आहेत, क्रियायोग आहे, ध्यान करू शकतात, जप वाढवू शकतात, तुमचं सतत मन चांगल्या गोष्टीत ठेवा, चिंतन करा, चिंता करण्याच्या जागेवर चांगल्या चांगल्या गोष्टींचं वाचन करा. सतत तुम्ही डिव्हाइन गोष्टींच्यामध्ये राहिलात की तुमचं कुंडलिनी जागरणाची प्रोसेस तुमच्या नकळत सुरू होऊन जाते आणि तुम्हाला जिथे पोचवायचं आहे तिथे तुमचं ईश्वर तुम्हाला पोचवतो व्यवस्थितपणे. पण जबरदस्ती काही आर्टिफिशियल उगाच करायला जाऊ नये कोणी, त्याचा त्रास ना. होऊ शकतो. हो हो, नाही करेक्ट. अच्छा, हे कुंडलिनी जागृत जेव्हा करतात तेव्हा ते 7 चक्र आपले ऍक्टिव्हेट होतात का त्यामध्ये? ते ईडा आणि पिंगळा मी वाचलं होतं आपल्या पुस्तकात. ॲक्च्युली 7 चक्र नाही, आपले 6 चक्र जे आहेत ना ते तिथून म्हणजे आपल्या क्रियायोगात सुद्धा हो. आपली चेतना जी आहे ती मस्तिष्कापर्यंत पोहोचते आणि बरोबर. पुन्हा खाली येऊन मूलाधार चक्रामध्ये स्थिर होते, जिथे स्थिर होते. मूलाधार चक्राच्या बाजूला तिची जागा आहे हो तिथे. हो हो 7वं चक्र म्हणजे आपलं जे काही सहस्त्रार आहे, सहस्त्राराच्या वरतीही चक्र आहेत. हो. म्हणजे दशमहाविद्यामध्ये आपण सहस्त्राराच्या वरचेही चक्र म्हणजे 10 चक्र आपले जे आहेत त्याच्यामध्ये सहस्त्रार पण येतं, सहस्त्राराच्या वरचं पण येतं. तर त्याच्यामुळे ती वेगळीच साधना आहे. हो. पण हे चक्र जेव्हा तुमचं सहस्त्रार ओपन होतं म्हणतात ना, तर ते ओपन होणं म्हणजे जड समाधी लागणं. जड समाधी. तर त्याच्यामुळे जड समाधीची अवस्था म्हणजे ज्या आपल्या संतांनी जड समाधी घेतलेली आहे तर त्यांनी ती त्या ठिकाणाहून आपली चेतनेला ईश्वरापर्यंत नेऊन सोडलेलं आहे बरं. आणि म्हणून त्यांचं शरीर अचेतन झालं, असं अचेतन झालेलं आहे. तर बरोबर. त्याच्यामुळे त्याचं भेदन होत नाही. Correct. तुमची 6 चक्रांचं भेदन होतं, तुमचं हे सगळं जागृत होतात बाकीचे चक्र, त्याचं तुम्हाला जाणीव होते, ते सगळं होतं. पण भेदनची ती वेगळी प्रक्रिया आहे, म्हणजे ज्याला जेव्हा सहस्त्राराचं भेदन. करेक्ट करेक्ट. तर त्याच्यामुळे चक्र आपले अतिशय महत्त्वाचं आपल्याकडे एक ॲसेट्स आहे आणि ते जर का आपण व्यवस्थितपणे जर का ते टिकवले, कारण की त्याची शुद्धी टिकवणं ही एक आपली जबाबदारी आहे. Correct. म्हणून मग चुकीचं खाणं, चुकीचं मांसाहार पाणी, वगैरे. हो. त्यानंतर नाही, मांसाहाराबद्दल माझा विरोध नाही आहे. मांसाहार चुकीचा आहे असं मी नाही म्हणत आहे. ओके. कारण की आपले किती संत आहेत की ज्यांनीही मांसाहार केलेला आहे, अच्छा. जसं ठाकूरांनी मांसाहार, कारण की ते कलकत्ता आणि बेंगॉल. त्यामुळे
त्यांच्याकडे मासे हे नैवेद्यात पण मासे असतात. बरोबर. तर हो. त्याच्यामुळे त्याला ते काही हे नाही. इव्हन आपले विवेकानंदांनीही त्यांच्याही आहारामध्ये या गोष्टी करेक्ट, होत्या. करेक्ट. तर त्याच्यामुळे ते वाईट असं मी म्हणत नाही. आपल्या बरोबर. कालभैरव बाबांना त्याचा नैवेद्य लागतो. हो. तर त्याच्यामुळे जे त्या कोणाचं तरी नैवेद्य आहे त्याला आपण चुकीचं कसं काही म्हणू शकतो. करेक्ट आहे. हा, म्हणजे तुम्हाला आवडत नाही तुम्ही करू नका, तुमची साधना सात्विक आहे त्याचा म्हणजे मीही स्वतः घेत नाही, पण बरोबर. मी त्याला वाईट म्हणत नाही वाईट किंवा जे खातात त्यांना मी काही दूर लोटत नाही. कारण बरोबर. की तो आहार आहे, त्यांना जेव्हा त्याची आवश्यकता राहणार नाही तेव्हा ते आपणच निघून जाईल. करेक्ट. आणि असं सगळ्या साधकांचा तो मांसाहार सुटलेला मी पाहिलंय. अगदी व्यसनं सुटलेली आहेत, मांसाहार सुटलंय, म्हणजे बरोबर. तुम्हाला अनावश्यक आहे ते निघून जातं. पण Correct. तुम्ही जर का असं जबरदस्ती मी केलं कोणाला की बाबा तुम्ही आजपासून हे सोडा, ते सोडा, ते सोडा, तर लोक मला सोडतील, पण ते त्या गोष्टी नाही सोडणार. क्रियायोग खरंच, सोडतील, खरंच. पण बाकी ते नाही सोडणार. तर त्यामुळे मी ते सोडायला सांगत नाही. त्यांना सांगते बरोबर. की ठीक आहे, तुम्हाला अनावश्यक आहे ते हळूहळू आपणच सुटेल. फक्त तुम्ही साधना प्रामाणिकपणे करा, एवढंच मी त्यांना सांगते. गुरुमाई खूप छान. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हम्म. इतके दिवस तुम्ही होता कुठे? एकदम अचानक आले आणि असं इंटरनेट सेन्सेशन झालात तुम्ही आणि ते फकीरियत त्या फिल्मने तुम्ही एकदम अचानक असा जो बॉम्ब टाकलेत लोकांवर, तर याच्याबद्दल मला थोडंसं सांगा. ॲक्च्युली काय ना की इतके वेगळे अनुभव मी घेतलेले आणि मला असं वाटलेलं की काय आपण लोकांना सांगणार, लोक काय विश्वास ठेवणार. लोक म्हणतील ही बाई वेडी झाली आहे, एकतर भ्रमिष्ट आहे, हिला काहीतरी दिसतं आणि ही हे सांगते. त्यामुळे मी अजिबात लोकांसमोर न येण्याचं ठरवलेलं. म्हणून मी माझे स्वतःचं जे यूट्यूब चॅनल आहे तिथेही मी काही बोलली नाही. तिथेही फक्त क्रियायोगाचे आणि बाबाजींवरचेच व्हिडिओ मी केलेले आहेत. पण जेव्हा मला हा आदेश झाला म्हणजे 2024च्या मेमध्ये आम्ही हिमालयात गेलेलो. हिमालयात जाण्याच्या आधी मला साऊथच्या एका डायरेक्टर आणि सिनेमॅटोग्राफरांचा मेसेज आला होता. ओके. म्हणजे अर्थात तो आपल्या एका साधकाला आला, त्यांनी हां. मग तो मला दाखवला. त्यात त्यांनी लिहिलं होतं की आम्हाला गुरुमाईंच्या डिवाईन हिस्ट्रीवर मूव्ही करायचं आहे आणि हे आदेश आहेत आम्हाला असं. तर मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं काहीतरी रात्री 1:30 वाजता मी तो मेसेज बघितला. म्हटलं आपण झोपेत काहीतरी वेगळंच वाचतोय, असं करून मी झोपून गेले. सकाळी मी तो विषयही विसरले, कारण की मला अजिबातच असं काही प्रसिद्धीची वगैरे वगैरे काही हे नव्हतं. आणि म्हणजे मी तर असं म्हणते सुद्धा माझ्या साधकांना, कोणी निंदा कोणी वंदा, माझा न ऐकण्याचा धंदा, असंही मी म्हणते की मला काही फरक पडत नाही कोण आपल्याला मानतं नाही मानतं. कारण की मला जे सर्टिफिकेट्स मिळायचं ते माझ्या गुरूंकडनं मिळाले, त्यामुळे मी ह्या गोष्टींचा विचार नाही करत. बरोबर. आणि मग त्यांनी ते म्हणाले की नाही गुरुमाई म्हणजे सांगितलं साधकाने की आता ते हिमालयात जाणार आहेत वगैरे, तर मग आम्हीही तेव्हा येतो, आम्हाला त्यांची भेट हवी आहे. आणि मग त्यांनी त्यांचे सगळे ते प्लान चेंज करून ते पोचले. आणि मग त्यांनी सांगितलं की ते सकाळी 3 वाजता ध्यान करतात, ते सिनेमॅटोग्राफर आहेत ते. आणि त्यात त्यांना बाबाजींचं दर्शन झालं आणि बाबाजींनी त्यांना एक फार वेगळा संदेश दिला की आता ते कार्य तिथून होतं आहे आणि आता तू तिला आण लोकांसमोर आणि तू ते म्हणजे चित्रपटाच्या आधारे. हां. मला त्यांनी सांगितलं की त्यांनी अगदी सगळं ते लिहून आणलेलं की बाबा हे असं 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 सगळं ठरलं आहे आणि ही अशी अशी स्टोरी आणि हे असं असं एवढा एवढा करोडचा बजेट आहे. मी हे बघितलं सगळं, म्हटलं पैसे कोण खर्च करणार. त्यांना विचारलं, ते म्हणाले की नाही मला असा आदेश आला आहे की फॉलोअर्सच तुमचे सगळे पैसे उभे करणार. करेक्ट. म्हटलं काही कोणी फॉलोअरकडे म्हणजे एवढे पैसे नाही आहेत आणि म्हटलं मला स्वतःला हे असं काही नको आहे, त्यामुळे म्हटलं पॅकअप, म्हटलं काही हे नको आहे मला. ते बिचारे खूप नाराज झाले. मी त्यांना समजवलं, कारण खूप चांगली व्यक्ती आणि खूप प्रेमाने म्हणजे त्यांनी सांगितलं ना मला की टिल माय लास्ट ब्रीथ मी हे करणारच एकदा तरी, मला हा प्रोजेक्ट करायचाच आहे असं असे म्हणून ते बिचारे निघालेले. तर नंतर पण होते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे, पण मग माझा तो विचार नव्हताच अजिबात. पण मला जेव्हा दर्शन झालं बाबा भद्रभाऊंचं, तर म्हणाले की झूठ दुनिया घूम के आता है और सच चप्पल भी नहीं पहनता, असं म्हणाले. तर वो क्यों नहीं आना चाहती, ये तुम्हें दुनिया के सामने लाना है, तो इसलिए हमने ये तय किया है. तो यहाँ से ढूंढो लोगों को कि तुम्हें सहूलियत हो और यहाँ से काम करो, लेकिन ये करना है. तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं की इतका ॲडव्हान्स विचार करू शकतात हे सगळी मंडळी. म्हणजे आपण ह्या दुनियेत वावरतो आणि आपल्याला साधं आपल्याला व्हिडिओ माहिती नाही. करायला म्हणजे रील्ससाठी म्हणजे मागे पडतात साधक की तुम्ही रील्स बरोबर, बनवा, रील्स बरोबर. बनवा. ते अर्ध्या मिनिटाचं रील्स नाही मला बनवायला वेळ मिळत किंवा नाही इंटरेस्ट मला त्याच्यामध्ये. हां. आणि चक्क हे मला पिक्चर बनवायला सांगतात. तर हो जाएगा असं मला म्हणाले.
आणि मग आम्ही मग हे सांगितलंय म्हटल्यानंतर मग मला ते भाग होतं. मग आम्ही माणसं शोधायला लागलो आणि फार कमी म्हणजे जास्त परिश्रम नाही घ्यावे लागले. भराभर डायरेक्टर म्हणून संतोष मांजरेकर, महेश मांजरेकरांचे भाऊ, त्यानंतर डी-ओ-पी म्हणून आपले हे अजित रेड्डी जे आहेत हो साऊथचे हो ते, हो. म्हणजे अशी माणसं येत गेली, भेटत गेली, जुळत गेली आणि एक टीम तयार झाली. नंतर स्टोरी तर होतीच आपली अध्यात्म एक विद्रोह त्या पुस्तकाची. त्यामुळे त्याच्यावर मग त्यांनी जे अनिल पवार आहेत त्यांनी त्याच्यावर सगळं तो स्क्रीन प्ले. स्क्रीन प्ले लिहून हो काढला बरोबर व्यवस्थितपणे. बरोबर. त्याचं वाचन झालं, सगळं झालं. बरं. मी त्याच्यामध्ये सगळे ते रिअल डायलॉग्स टाकून घेतले, की रिअल डायलॉग्स, काल्पनिक काही नको. जे जसं बोलणं झालंय माझं तसं असायला हवं. आणि मग ती शूटिंगचा दिवस उजाडला, शूटिंग सुरू झाली. आमच्याकडे निधी म्हणाल तर असं जेमतेमच होतं सगळं. पण कसे कसे पैसे उभे राहिले साधकांनी, म्हणजे खरंच त्यांनी जसं सांगितलेलं की फॉलोअर्सच पैसे उभे करतील, तसंच झालं. आणि ते पैसे उभे झाले. इतका मोठा खर्च होता, म्हणजे बिग बजेट मूव्ही आहे खरं तसा तो. व्यवस्थित खर्च झालेला आहे, कारण शूटिंग त्याचं महाराष्ट्रात झालं आहे, काशीला झालं आहे, उत्तराखंडात झालं आहे. त्याच्यामुळे इतका सगळा क्रूज घेऊन प्रवास, जाणं येणं हे सगळं खूप खर्चिक होतं. इवन जेव्हा काशीला शूट होतं तेव्हा तर कुंभमेळा होता, त्यामुळे तर ट्रेन वगैरे काहीच मिळत नव्हत्या. आम्ही फ्लाईटने नेलेला आहे एवढा क्रूज आणि तिथे शूट केले. कारण की बाबांनी सांगितलं की महादेव का घर नाही दिखाओगे तो क्या फायदा. त्यामुळे मणिकर्णिकाला शूट करायचंच होतं. मग मणिकर्णिका दाखवायची तर तो तेवढा, कारण बाबांनी सांगितलं म्हटलं की तो विषयच संपतो. मग ते काही कसंही असेल तर ते करायचं असं. त्यामुळे ते झालं, शूट संपलं आणि पोस्ट प्रोडक्शनची कामंही सुरू झाली. आताही तीही संपत आली आणि आता ते जाणवत आहे की आता तो आकार घेतल्यानंतर जाणवत आहे की खरंच फार वेगळं आणि खूप छान झालेलं आहे ते. आणि हे काही माझं बायोपिक वगैरे नाही, माझ्या आयुष्यातली फक्त 10-12 वर्षांच्या घटना दाखवलेल्या आहेत हो त्याच्यामध्ये. हो मेन पिक्चरचा उद्देश होता की क्रियायोग लोकांसमोर आला पाहिजे, महाअवतार बाबाजींचं कार्य आलं पाहिजे. त्याचबरोबर आपले स्वामी आजोबा, शंकर महाराज, आपले ठाकूरजी, ह्या सगळ्यांचं जे एक वेगळं काम आहे आणि हे सगळे एकत्र आहेत. हे म्हणजे मला हे सगळे एकत्र भेटतात, माझ्याशी एकत्र बोलतात. तर त्याच्यामुळे हे सगळे एकत्र आहेत आणि आपण जे तुम्ही यांचे फॉलोअर, आम्ही यांचे फॉलोअर असं करून जे काही वेगवेगळे संप्रदाय झालेले आहेत इथे, तर ते न करता हे दिसतं की ते सगळे एकत्र आहेत, एकत्र विचार करतात, एकत्र ह्या सृष्टीला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न चालतात. बरोबर. आणि ते सगळं तिथे बघायला मिळणार आहे. रहस्यमय मूव्ही झालेला आहे तो. एक वेगवेगळ्या घटना तिथे बघायला मिळतील. थोडंसं आउट ऑफ वे जाऊन ज्या काही सृष्टीच्या बाहेरच्या घटनांचा अनुभव तो तिथे घेता येईल. वाव. म्हणजे फार वेगळं झालं आणि आता इतके खुश आहेत बाबा की हे झालंय. फकीरियत नावावरनं थोडंसं काही लोकांनी मला प्रश्न विचारले. मला म्हणजे फेसबुकला थोडंसं सुरू होतं हम्म. की फकीरियत सारखं उर्दू नाव का दिलं गेलं, बाबाजी तर सनातन संन्यासी आहेत. तर मी त्यांना उत्तर देणार आहे जेव्हा मी मीडियासमोर येईन, किंवा आताही मी सांगू शकते की फकीरियत हा शब्द वृत्ती दर्शवतो. म्हणजे हा शब्द वृत्ती दाखवते की जी त्यागी वृत्ती आहे, जी त्यांच्यामधली महानता आहे, जी निरासक्त त्यांची भावना आहे, जे त्यांच्यामध्ये अगाध ज्ञान आहे, या सगळ्याला दाखवणारा तो शब्द फकीरियत आहे. आणि हा फकीरियत शब्द जो आहे तो काही कोणत्या धर्माला किंवा कोणत्या जाती संप्रदायाला बिलॉंग नाही. हा ती भाषा आहे. आपण भाषेला आणि पोशाखाला का धर्मांचं नाव लावतो आणि का तिथे वाद निर्माण करतो, करेक्ट. म्हणजे हे का दिसत नाही ह्या लोकांना की तो बाबाजींचा मूवी आहे, तो ठाकूरांचा आहे, तो स्वामींचा आहे, तो शंकर महाराजांचा आहे. एवढ्या मोठ्या ग्रेट विभूती तिथे बसलेल्या असताना त्यांना नसतं का आवडलं, मी जर काही चुकीचं केलेलं असतं तर. उलट हा नावच त्यांच्याकडनं आलेला आहे. आम्ही नाव शोधत होतो तेव्हा मला सांगितलं गेलं की नाम आएगा, आणि हे फकीरियत नाव मला दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे जे नाव त्यांच्याचकडनं आलेलं आहे त्याच्यावर लोकांना आक्षेप घेण्याचा काय प्रश्न येतो. म्हणजे कधी कधी असं वाटतं की काही लोक विघ्न संतोषीच असतात, की ज्यांना चांगलं काहीतरी आहे ते न दिसता त्यांना ते चुकीचं दिसतं आणि मग त्या चांगल्याचा लाभ घ्यायचं त्यांच्याकडनं राहूनच जातं, असं होतं. तर तसं हे नाव आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यांच्या मधली त्यागी वृत्ती आपण दाखवतोय. आणि हे सगळं एक आहे, सनातन आहे. सनातन म्हणजे सत्य, हे मी शिकलेलं आहे. त्यामुळे सनातन जे सत्य आहे ते आपण इथे दाखवतो आहोत. आणि म्हणून भाषेला किंवा पोशाखाला आपण धर्माचं नाव न देता त्यांच्या इमानदारी, आपल्यामध्ये जी इमानदारी आहे ती
तो धर्म आहे, तो इमान आपला धर्म आहे. आणि ती इमानदारी जर आपली व्यवस्थित असेल तर आपल्यासारखा धर्मनिष्ठ कोणी नाही. त्यामुळे ह्या मार्गाने मी चालणारी आहे. आणि म्हणून हा फकीरियत नावाने जरी कोणाला आक्षेप असला तरी हे नाव त्यांच्याचकडनं आलेलं आहे आणि ही वृत्ती दाखवतं. कोणत्याही धर्माला धरून आपण हे नाव दिलेलं नाही आहे. आणि हे सगळे जे काही विभूती आहेत ते प्रचंड त्यागी आणि प्रचंड ज्ञानाने दैवी साक्षात्कार आणि दैवी त्यांच्याकडे जे चैतन्य आहे ते कुठेही नाही. आणि त्याचा आपण लाभ घेतोय. तर त्या फकीरियत नावाबद्दल कृपया कोणी आक्षेप घेऊ नये. आणि घेतलात तरी काही मला प्रॉब्लेम नाही, कारण की ते नाव त्यांच्याचकडनं आलेलं आहे. त्यामुळे जेव्हा लोक तो मूवी बघतील तेव्हा त्यांना कळेल की ते फकीरियत नाव किती रास्त आणि किती खरं आहे. आणि त्याच्यापेक्षा दुसरा शब्द नसता त्या जागी इतका योग्य वाटला. कळेल लोकांना, म्हणजे जे काही लोकांना थोडंसं वाटतंय ते. नाही नाही, मी जेव्हा टीजर पाहिलं मला खरंच खूप मस्त वाटलं. आणि दीपाली परब यांनी खूप खूप छान, म्हणजे ॲज इट इज, म्हणजे तुमचं असं रूपच वाटतंय मला दुसरं त्या जबरदस्त. मला खूप जणांनी सांगितलं की कास्टिंग खूप मस्त, कास्टिंग एकदम पॉवरफुल आहे, म्हणजे एकदम परफेक्ट आहे. अच्छा, बरं मला 1 मिनिटात सांगा की आपण भद्र बाबांचा खूप हे करता, ते कोण आहेत थोडक्यात आम्हाला सांगा. बाबा भद्रबाहू हे कुठेच नाहीये, बाबाजींचेही गुरु इंटरनेटमध्ये असं मानलं नाहीये. जातं. हो, कुठेच ते सापडणार नाही. कारण की त्यांनी मलाही हेच सांगितलं की माझी कुठेही समाधी नाही, मी इतिहासांच्या पानावर कुठेही सापडणार नाही, मी सत्याचा अंग आहे आणि जगाचं संतुलन राखण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, असं त्यांनी त्यावेळेस मला सांगितलेलं. आणि असे हे बाबा भद्रबाहू जे सगळ्यांचे गुरु मानले जातात. त्यांना शिवाची परछाई, शिवाची सावली मानलं जातं. शिव समान आहेत ते अगदी. आणि असे एक म्हणजे काय त्यांना शब्द नाही, पण ते ज्ञानाचा सागर आहेत. त्यांना सगळं माहिती असतं. म्हणजे ते माझ्याशी बोलताना तरी मला फायनान्सवर पण तेवढंच सांगितलेलं आहे. त्यांनी मला आध्यात्मिक साधनांबद्दल तेवढंच सांगितलेलं आहे. दशमहाविद्या जी मला कालभैरव बाबांनी सांगितली ती मला नीट कळली नव्हती, पण ती व्यवस्थित जर सांगितली कोणी तर बाबांनी सांगितलेली आहे. आमच्याकडनं साधना करून घेतलेली आहे. मला माझ्याकडनं श्रीसुक्तम, रुद्रीपाठ ह्या गोष्टी इतक्या वेळा करून घेतल्यात त्यांनी. आणि म्हणजे काय भन्नाट, म्हणजे मी शब्दच नाही, म्हणजे त्यांच्या प्रेमातच पडू शकतो आपण, बाकी दुसरं काही करू शकत नाही. असे ते बाबा भद्रबाहू, अगदी खूप प्रेमाचा झरा. आणि ते माहीत नाही माझं काय पुण्य असेल की त्यांचं मला दर्शन आणि त्यांचं इतकी वर्ष ते मला ते सगळं मार्गदर्शन करतात. ते एका पुस्तकात सगळ्या ते आहे, चिरूट जलती है नावाच्या. आणि ते पुस्तक खरंच थोडंसं कळायला कठीण आहे, पण ज्याला कळेल तो पोचेल व्यवस्थित. बरोबर. त्याच्यामध्ये टर्म्स मी वाचलेत मधून. मी बोललो की हे पुस्तक वाचूया, पण त्यामध्ये इबादत करना बहुत जरुरी आहे, शहादत आणि हे सगळे जे शब्द आहेत, तर मी बोललो की ह्याला वेळ देऊन वाचूया. आणि कारण का हे थोडंसं मला पॉवरफुल वाटतंय आणि खूप छान वाटतंय. कारण की हे सगळे महात्मे देव देश धर्माच्या पलीकडचे आहेत ना. बरोबर. त्यामुळे भाषा त्यांची शैली वेगळी आहे. त्यामुळे सुफी टच आहे त्यांच्या भाषेला. करेक्ट. आणि एकदा ते मला म्हणाले होते की हमें अमृत नहीं पीना, अमृत पियेंगे तो भटकते रहेंगे. तो अमृत नहीं पीना है, जो सच्चाई से, जो मंथन से जो जहर निकला है ना, वो हम पियेंगे और वो हमें निगलने की हमें क्षमता बनानी है. तर ते इतकं वेगळं होतं ना की अमृताचे आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला तो विष प्यायचा आहे की जे आपल्याला विष पिऊन पचवायचं आहे. काय लेवल ऑफ किती वेगळं ना, वेगळे असेल जगात, म्हणजे काय भार असेल त्यांच्यावर. व्हेरी नाईस. आता आपण टॉपिकला थोडंसं एक माझ्या फेवरेट आणि आपल्या म्हणजे रामकृष्ण परमहंस यांच्याकडे घेऊन जाऊया. अच्छा, रामकृष्ण परमहंस यांचे कालीमासोबत असे काय संबंध होते, म्हणजे आणि ते इतकं अफाट आहे म्हणून म्हणायला, म्हणजे बोलायला भरपूर काही दिवस जातील. थोडक्यात आम्हाला सांगा. हो, म्हणजे कालीमाता म्हणजे त्यांचं आराध्य. आणि म्हणजे इतकं ते, म्हणजे त्यांच्यासाठी मूर्तिवत नव्हतीच आई कधी, त्यांच्यासाठी चालती बोलती. म्हणजे ठाकूरांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की ते असे गच्चीवर उभे आहेत मंदिराच्या आणि आई छान पैजण वाजवत आली आणि इतकी सुंदर, इतके लांबसडक केस, तो चमकणारा सावळा रंग आणि नेत्र जे असे एकदम काय म्हणतो आपण की तेजोमय नेत्र, प्रकाश त्यांच्या शरीरातनं फाकतोय आहे बाहेर सगळीकडे. आणि छान पैजणांचा आवाज करत त्यांना आई दिसती आहे की तीही त्या ठिकाणी फिरते आहे, तीही फेऱ्या मारते आहे. त्यानंतर पूजा करताना ते बरेचदा आईशी म्हणजे नेहमीच बोलायचे. तर कधी म्हणायचे की बघ पाणी एवढं चालेल का, की अजून गरम हवं आहे,
असं म्हणायचे की असं पाहिजे का, बरं आणतो. बरं हे लाडूला मुंगी लागली, आई तू खाऊ नको, मी दुसरा आणतो. म्हणजे इतकं की अच्छा मी खाऊ म्हणतेस, बरं मी खातो. म्हणजे एखाद्या पाहणारा असं वाटेल की हे बहुतेक काय वेडे आहेत की काय. पण जेव्हा राणी रासमणीने हे पाहिलं तेव्हा ती म्हणाली की हे भाग्य आहे आपलं आणि या मंदिराचं, की साक्षात्कार झालेला हा असा भट्टाचार्य म्हणजे पुजारी आपल्याला लाभलेला आहे. आणि याला कोणी वेडा म्हणू, कारण की लोक वेडा भट्टाचार्य म्हणायचे की हा वेडा आहे माणूस. पण ठाकूरांची जी अवस्था होती ना ती म्हणजे ती अशी अवस्था होती की आपण सगळ्यात वरची अवस्था तुरिया म्हणतो, तुरियाच्याही पुढची अवस्था त्यांची होती. बरोबर. आणि त्याच्यामध्ये ते अहोरात्र 24 तास ते त्याच अवस्थेमध्ये वावरायचे आणि आईचा लाभ घ्यायचे. आई त्यांना भेटायची, बोलायची, त्यांच्यासोबत राहायची. त्यांच्या म्हणजे इतकं त्यांनी ते म्हणजे फार वेगळी अवस्था होती आणि ते स्वतः फार वेगळ्या लेवलला पोचलेले होते. इव्हन तेच नाही तर शारदा मा त्यांची अर्धांगिनी यासुद्धा त्या काळातील अगदी म्हणजे पोचलेल्या अशा तांत्रिक होत्या की त्यांनी ज्या साधना केल्यात ना तंत्रातल्या त्या कोणी त्या काळात केलेल्या नव्हत्या आणि अतिशय प्रगत अशा तांत्रिक त्या काळातल्या होत्या. पण आपण कसं की नेहमी ठाकूरांचंच चरित्र बघतो, वाचतो, माकडे कोणी लक्ष देत नाही. बरोबर. आणि शारदा माईंचा कुठे जास्त उल्लेख पण हो, पण मी नाही करत लिहितेय आहे. त्यांचं चरित्र, ते वाव! चालू आहे. त्यांचं कधीपर्यंत चरित्र आम्हाला मिळेल? येईल. ते जसं मी ठाकूरांचं त्यांच्या आज्ञेने लिहिलं तसं माचं पण मी त्यांच्या आज्ञेने हो. लिहत आहे. आम्ही खूप उत्सुक फार आहे ते त्यांना लांबलंय ते पुस्तक, हो, पण हो. कारण की मला ज्या गोष्टी त्यात हव्यात ना लिहायला त्याचे मला रेफरन्सेस मिळत नव्हते. ओके. की मला बाबा भद्रभाऊनी काही रेफरन्सेस म्हणजे काही गोष्टी त्यात लिहायला सांगितलं की त्या लिहिण्यासाठी मी रेफरन्सेस शोधत होते. ओके. तर त्याच्यासाठी माझा वेळ गेला आणि मग बरोबर. पण ते होईल पूर्ण नाही, पुस्तक. करेक्ट करेक्ट. आणि अच्छा, रामकृष्ण परमहंस सर आणि जे म्हणजे मा शारदा हे हजबंड अँड वाईफ होते. हो हो हो. पण त्यांच्यामध्ये ते असं आहेत ना की एक ते प्रसंग आहे की त्यांना त्यांच्यामध्ये पण काली दिसायची म्हणून ते हो हो त्यांनी म्हणजे शारदा माची त्यांनी काली म्हणून पूजा केलेली आहे. षोडशी पूजन त्यांचं केलेलं आहे आसनावर बसवून. म्हणजे जगातली ही पहिली व्यक्ती आहे की ज्यांना आपल्या पत्नीमध्ये काली मा दिसते आणि ते तिच्याशी मा असं करून बोलतात. म्हणजे जेव्हा एकदा शारदामा त्यांचे पाय दाबत होत्या रात्रीच्या वेळी तेव्हा माने प्रश्न विचारला की तुम्हाला माझ्याकडे बघून काय वाटतं, कारण की मा खूप तरुण, सुंदर, आकर्षक आणि हे त्या मानाने वयस्कर होते. दोघांच्या मध्ये 18 वर्षांचं अंतर होतं. ओके. म्हणजे मा लग्न झालं तेव्हा 6 वर्षाच्या कडेवर घेऊन सासूबाई आल्या होत्या. अरे वा. तर त्यामुळे त्यांनी विचारलं की काय वाटतं तुम्हाला, तर त्यांनी सांगितलं होतं की जी मंदिरात आहे, जिने मला जन्म दिला तीच आता माझ्या समोर आहे. म्हणजे तीच आई मंदिरात, तीच आई माझी आणि तीच तू आहेस. म्हणजे ही जी नजर आहे ना ती जगातल्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे असेल असं मला नाही वाटत. आणि म्हणून मग त्यावेळेस मा म्हणाल्या होत्या की तुमच्या म्हणजे तेव्हा ठाकूर एकदा म्हणालेले की तू मला संसाराकडे ओढायला तर नाही ना आली आहेस, कारण की मा निघून गेल्या होत्या ना त्यांच्या घरी, म्हणजे म्हणजे स्वतःच्या घरातून म्हणजे कोणी घ्यायला नाही आलं तरी पण सुद्धा मा गेल्या ठाकूरांच्याकडे त्या मंदिरामध्ये. तर तेव्हा म्हणाले की तू मला संसारात ओढायला आली आहेस का, तुम्ही आलात का, आणि आहोजावो म्हणायच्या त्यांना. ओके. हो, तर त्यासाठी तुम्ही आलात का, तर त्या म्हणाल्या नाही नाही, मी तुमच्या अध्यात्मात तुमच्या मार्गात तुम्हाला मदत करायला आलेली आहे. हे उत्तर कोणती दुसरी स्त्री नाही देणार. त्यामुळे अतिशय वेगळं नातं होतं त्यांचं. म्हणजे अगदी शारदा माचं कपाळ जरी दुखलं ना तरी ठाकूर अस्वस्थ व्हायचे. का बरं दुखतंय त्यांना, का बरं दुखतंय त्यांना. आणि त्याचबरोबर त्यांना त्यांची इतकी काळजी पण होती की जेव्हा समाधी अवस्थेसाठी आग्रह धरलेला माने की मला समाधी का नाही लागत, कारण की त्यांना लागायची पण त्यांना कळत नव्हतं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं तेव्हा भान कोण ठेवेल तुमच्या वस्त्रांचं आणि तुमचं, असं. म्हणजे हा प्रश्न की जो खरंच एक जबाबदार पिता, एक जबाबदार पती, एक जबाबदार भाऊ घेऊ शकतो, तोच प्रश्न त्यांनी विचारला की तेव्हा तुमचं वस्त्रांचं वगैरे भान कोण ठेवेल, असं. म्हणजे इतकं त्यांचं नातं वेगळं होतं. बरोबर. माझा एक असाच कनेक्टिंग प्रश्न आहे की जेव्हा आपण हिमालयात साधना करत होतो तर आता आपले जे साधक आहेत कुमार सर, त्यांच्याकडनं मला एक तो क्षण कळवला, मला खूप आवडला आणि तो मला प्रेक्षकांनाही सांगायचा आहे. म्हणजे भरपूर दिवस झाले होते, तो मला प्रसंग सांगा की तुम्ही होते आणि समोर रामकृष्ण आले आणि मग तुम्ही एक दुसऱ्यांना बघून ते खूप वाटलं, तो क्षण एक आम्हाला ऐकायचा आहे. तेव्हा खूप दिवस झालेले मध्ये, कारण की ठाकूरांचं दर्शन वर्षेवर व्हायचं मला आधी. पण बाबा भद्रभाऊ आल्यानंतर मला त्या गुरुजींनी सांगितलेलं की एकदा बाबा भद्रभाऊ तुम्हाला भेटले ना की मग तेच तुम्हाला आज्ञा देतील आणि तुम्ही कार्य कराल, मग बाकी इतर कोणी येणार नाहीत.
पण येतात, ते दर्शनं देतात, पण आज्ञा देताना मला फक्त बाबांचीच बाबांचे, असते. हो. तर त्याच्यामुळे मला बरेच दिवस ठाकूरांचं काही भेट नाही झाली आणि एका वेगळ्या माध्यमामध्ये ठाकूरांचं आगमन झालं. ओके. तेव्हा ती मुलगी होती आणि आल्यानंतर देवीची स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. तर मला असं वाटलं की कोण असेल, आणि तेव्हा म्हणाले की तू विसरलीस की काय मला, आता हे सगळे येतात तर त्यात तुला माझा विसर पडला का. आणि मी त्यांच्या हाताची विशिष्ट पद्धती बघितली आणि मी एकदम त्यांना इतकी अशी अगदी आलिंगन दिलं, इतकी कडकडून त्यांना मिठी मारली मी आणि म्हटलं ठाकूरजी मी तुम्हाला कसं विसरेन असं करून. आणि त्यांनी पण अगदी मला अगदी गालाचा मुका घेतला, अगदी असं असा हात फिरवलं, मला म्हणाले की बाळा तुझी आठवण आली म्हणून आज मी आलो. आणि म्हणजे इतकं असं वेगळं हे आणि अगदी रडली मी त्यांना धरून. म्हटलं मी म्हणजे तुमच्या मनात पण कसं आलं की मी तुम्हाला विसरेन, असं करून मी त्यांना अगदी अशी बिलगले होते. आणि तेव्हा होते ही लोक सगळे, तर त्यांनी ते पाहिलं पाहिलं. होतं. बरोबर. नाही, नाही. खूप मी स्वतः त्या दिवशी खूप इमोशनल झालेलो आहे. इतकं म्हणजे एक गुरु आणि शिष्याचं नातं हे होऊ हो, शकतं हो. आणि खूप जबरदस्त. इवन मी पुस्तकात तुमच्या ते पाहिलं की स्वामी समर्थ महाराजांनी जेव्हा तो एक माणूस, ते तुमचे जे गुरु होते जे शुक्रवारीच भेटायचे आणि तुम्ही फक्त हो. 3 मिनिटं लेट झाले हो, आणि मग ते हो. 6 आठवडे भेटले नाही आणि त्या भेटले. कायमचे निघून गेले. कायमचे निघून गेले. हो. मग तो पण एक क्षण म्हणजे काय, म्हणजे 1.5 वर्ष आपल्यासोबत एक माणूस येऊन आपल्याला हो. शिकवतोय. आणि नाहीसाच. हो. आणि नंतर कुठेच नाही. बरं मी त्यांचे रेफरन्सेस शोधले, मोबाईलमधनं त्यांचा नंबर नाही सापडला मला. मी ते फॉर्म काढले, म्हटलं फॉर्ममध्ये ह्यांचं काही असेल तर त्या फॉर्ममध्ये काही नाही. तो कोरा फॉर्म त्यांचा मला मिळाला, जो मला माहीत होता की त्यांनी फॉर्म भरून आपल्या फाईलला आहे म्हणून. बरोबर. आणि तेव्हा काय कम्प्युटरवर नव्हती कामं, अशी हा, मॅन्युअल समजलं. फॉर्म भरून वगैरे होत होते. बरोबर. ते सगळं आणि नाहीच, ते आजतागायत नाहीच मला भेटले. आणि परत. श्री स्वामी समर्थ आपल्याला काय म्हणाले? हो, ते मला म्हणाले होते की झालं त्याचं कार्य, आता नाही भेटणार तो तुला. हो. अगदी समोरून गेला तरी तुला दिसणार नाही. आणि आणि त्यालाही- खरंच तसं झालं. आणि त्यालाही तू दिसणार नाही, हो है ना? हो. हे असं. आणि आणि जे नेहमी म्हणजे बरेचदा मला ते अशी गाडी घेऊन जाताना खाली, कधी बाईकवर कधी असे, हां. आणि नंतर ते दिसलेच नाही मला. आश्चर्य. माझ्या मुलाला एकदा दिसले होते, अच्छा. हो, पण मला नाही दिसले. दॅट्स सो स्ट्रेंज. बरं, आता माझा एक प्रश्न आहे. आता आपण पॉडकास्टच्या एंडला चाललेलो आहेत, तर 1-2 शेवटचे प्रश्न आहे. हा प्रश्न असा आहे की नरेंद्र त्यांचा रामकृष्ण परमहंस यांच्यासोबत काय होतं, आणि जेव्हा ते नरेंद्र आत गेले आणि स्वामी विवेकानंद होऊन बाहेर आले, तर ते आम्हाला काहीतरी सांगा त्याच्याबद्दल. म्हणजे गुरुबंधूच मानते मी. स्वामीजी म्हणतो आम्ही नरेंद्र म्हणजे विवेकानंदांना. तर ते त्यावेळेस त्यांच्यावर घराची जबाबदारी होती. त्यांचे वडिलांचं अचानक निधन झालं. त्यानंतर खूप चांगल्या स्थितीत असणारं त्यांचं कुटुंब अचानक वाईट स्थितीमध्ये आलं. नातेवाईकांनी लगेच दुरावा केला. त्यानंतर घरात कोणी कमवणारं नव्हतं आणि मोठा मुलगा म्हणून ह्यांच्यावरती जबाबदारी आली. आणि त्यावेळेस ते रोज बाहेर पडायचे की आज मी नोकरी शोधेन, आज मला काहीतरी मिळेल. कधी कधी तर घरी भुकेलेले असायचे, पण घरी येऊन खोटंच सांगायचे की मी मित्राकडे खाल्लं आहे, आता मला नको आहे. कारण घरी जे शिजलेलं अन्न असायचं ते कमी असायचं आणि आपल्या इतर भावंडांना आणि आईला ते पुरावं म्हणून ते कधी कधी उपाशीच झोपून जायचे पाणी पिऊन. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला ते कंटाळले की इतका हुशार माणूस की ज्यांना त्या अगाध ज्ञान त्या व्यक्तीकडे होतं, नॉलेज सगळं, डिग्र्या होत्या, शिक्षण चांगलं उत्तम होतं, भाषाशैली त्यावेळेस त्यांना इंग्लिश उत्तम बोलता येत होतं. एवढं सगळं असताना का नाही आपल्याला नोकरी मिळत असं त्यांना, आणि इतके वडिलांचं खूप मोठा त्यांचं कार्य लोकांसमोर होतं तरीही का नाही मिळत. म्हणून एकदा त्यांनी मग ठाकूरांना विचारलं की तुम्ही सांगा ना आईला की मला नोकरी मिळेल तर मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करेन. तर ते म्हणाले की अरे मी कशाला, तूच जाऊन सांग. ते म्हणाले बरं. आणि ते आत गेले आणि आत गेल्यानंतर ते सांगतात की मला ज्ञान दे, मला वैराग्य दे, मला संन्यास दे आणि भक्ती दे. आणि ते म्हणाले की नाही नाही मला हे नव्हतं बोलायचं. ते बाहेर आले, म्हणाले की नाही माझी गडबड झाली, मी वेगळंच काहीतरी बोललो. तर ठाकूरजी म्हणाले की जा परत जाऊन करेक्ट कर जे तुला म्हणायचं आहे. असं तरी 3दा गेले, पण 3ही वेळेला त्याच्या तोंडून तेच निघालं. आणि म्हणून मग त्यांना ठाकूर म्हणाले की तुला कळलं का तुझ्या देहाकडनं तुला काय करायचं आहे, त्यामुळे तुझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आई घेईल. म्हणजे जाडं भरडं वस्त्र आणि अन्न त्यांना कधी कमी पडणार नाही, पण तू मात्र आता तुझा मार्ग वेगळा आहे. आणि मग त्या क्षणाला आपल्यामध्ये म्हणजे नरेंद्रांना ते जाणवलं की आपल्यामध्ये वेगळं काहीतरी आहे. आणि मग विवेकानंदांचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि असाच एक अनुभव मी एकदा घेतला की 2012चा जो काळ होता
की त्यावेळेला खूप उलथापालथ चाललेली माझ्या लाईफमध्ये, म्हणजे पर्सनल लाईफमध्ये सुद्धा. मला माझे मागचे जन्म आठवलेले, मागच्या जन्मातल्या काही व्यक्ती दिसायला लागल्या आणि मग फार असं म्हणजे वेगळी अवस्था झालेली. साधना चालली होती, त्यात गुरुजींचं 13ला ते गुरुजी पण भेटले. पण त्या 12च्या काळामध्ये मी असं ठरवलं की आज आपण, तेव्हा मी सकवारच्या मठात सेवा द्यायला जायची, तर मी असं ठरवलं की आज आपण ठाकूरांना सांगूया की तुम्ही आता मला या जबाबदारीतून मुक्त करा, मला माझं जीवन जगू द्या, मला एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला जगायचं आहे. आणि मी ठरवून गेले, अशी वेळ ठरवली की ज्यावेळेस मंदिरात कोणी नसेल, कारण की तिकडे छोटंसं काचेचं मंदिर आहे. तर मी म्हटलं आज सकाळी सकाळी सगळे नमस्कार करतात, आपण जरा सगळे नाश्ता करायला कॅन्टीनमध्ये गेले की आपण एकटे जाऊ. अशी मी वेळ ठरवली आणि तो दरवाजा उघडला, आतमध्ये कोणी नव्हतं. काचेतनं मी आधी बघून घेतलं कोण नाहीये आणि आतून आवाज आला, आलीच परत तेच सांगायला. आणि मी असं बघितलं आत कोण आहे का, म्हटलं अरे कोणीच नाही आहे. म्हटलं नाही, आपले कान वाजले, आता अजिबात नाही म्हटलं लक्ष देतं, आपल्याला जे सांगायचं ते सांगूनच घ्यायचं. आत गेले, नेहमीसारखी मी माझ्या गुडघ्यांवर बसले, हात जोडले, डोळे मिटले आणि आता मी त्यांना सांगणार की बाबा मला आता सगळ्यातनं बाहेर काढा तुम्ही, मला माझं लाईफ जगू द्या. आणि मी त्यांना सांगते आहे की माझा जन्म फक्त ह्या कार्यासाठी झाला आहे. जसं तुम्ही बैलाला घाण्याला जोडून ठेवता ना, तसं मला तुम्ही या कार्याला जोडून ठेवा. माझं लक्ष इकडे तिकडे अजिबात जाता कामा नये. माझा जन्म फक्त या कार्यासाठी आहे. मी डोळे उघडले, म्हटलं नाही आपण चुकीचं बोललो, असं कसं बोललो, हे तर ठरवलंच नव्हतं आपण. मला ह्यांना वेगळं सांगायचं होतं. आणि मला अचानक आठवलं की असंच एकदा स्वामीजींच्या बाबतीत पण झालं. म्हटलं ह्यांची सत्ता इतकी अफाट आहे की आपला मेंदू ह्यांच्या कब्जात गेलेला आहे, त्यामुळे आपण काही करू शकत नाही. मी हात जोडले, नतमस्तक झाले, नमस्कार केला आणि मी बाहेर आले. वाव. आपण अशी परावाणीनी बोलतात का, म्हणजे जसं गुरुजी? मला तर त्यावेळेस इतकं असं व्हायचं ना की मला फोटोच्या समोर गेले तरी मला शब्द ऐकायला यायचे, मूर्ती समोर गेले तरी मला ते असे म्हणजे तो एक हे म्हणतो ना आपण की बिना शब्द संवाद, ते मला स्फुरायचं की आता मला हे असं सांगितले, आता मला हे असं सांगितले. ओके, आपोआप सुचायचं आणि आवाज. हो, एकदा मी म्हटलं की मला हे सगळं सोडून जायचंय, मला हे नको आहे सगळं, तर पळून पळशील कुठे, असं मला एकदम ते वाचलं मी. म्हटलं असं का होतंय, म्हटलं आपले कान वाजतात, आपल्याला काही भ्रम होतात, आपण वेडे तर नाही ना होत आहोत, असंही मला व्हायचं. पण फार वेगळी अवस्थेतून ते गेले आणि म्हणजे एकाच वेळेस आपल्याला इतके जन्म आठवावे आणि त्या व्यक्ती समोर दिसाव्या आणि हे सगळं फार खरंच म्हणजे बुद्धीला न झेपणारं असतं ते मानवी मेंदू आपला. पण गेले मी त्या सगळ्यातून आणि आता मला काही नाही. काय होता एक जन्म सांगा. असं हे काय अलाउड नाही का? नाही नाही, तसे सगळे माझे आध्यात्मिकच जन्म होते. हो, आणि मी हिमालयातच माझ्या साधना होत्या. पण जे मी काही सोडून वगैरे निघून गेलेली ते मला फील झालं की ते नाही व्हायला हवं. आधी असं सोडून गेलेत का? हो, म्हणजे आधीच्या जन्मांमध्ये मी सगळ्या जबाबदाऱ्या हे करून निघून गेलेली आहे असं. बरोबर. आणि तेव्हा मला असं जाणवलं की नाही तसं करायला पाहिजे आणि म्हणून मी आता निघून जात नाही आहे. कारण का बाबाजी ते बोलतात की उसको सब याद है, आपको सिर्फ याद दिलाना है. करेक्ट ना? त्याच्यामुळे आता म्हणून मी ते हे नाही करत की बाबा आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. मला मध्ये मध्ये चेक करत असतात हे सगळे. मला बाबा म्हणतात की अभी क्यों रुकी हो, अभी तो आश्रम भी हो गया हिमालय में. म्हटलं बाबा मैं निकलूंगी समय आएगा. कारण की आता जरी मी संसारात असले तरी सुद्धा मी फक्त ॲज अ ट्रस्टी जसा वावरतो की जसं फक्त आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो तसं मी करत आहे. आसक्ती नाही ठेवलेली आहे. म्हणजे लोक मला म्हणतात की तुमचं घर छान आहे, इतकं मोठं आहे, तर तुम्ही घरी किती वेळ असता. मी म्हणते की अरे मी घराचा जर आनंद घेत मी घरी राहिले असते तर क्रियायोग पोचला असता का लोकांपर्यंत. त्यामुळे मला हे माझा मोह कमीच करावा लागतोय. ह्या सगळ्यात मी अडकले तर नाही होणार. त्यामुळे आज मी जरी तिथे वावरत असते तरी मी संन्यस्त जीवन जगते आहे. मी म्हणजे जबाबदाऱ्या पूर्ण करते आहे आणि मला माहीत आहे की मला काय करायचं आहे, मला कधी तिथून निघायचं आहे, मला कधी माझं हिमालयाच्या आश्रमात पोचायचं आहे. मला म्हणजे मी काही गोष्टींचा अंदाज लावलेले आहेत की आपण कधी, कारण की मला माहिती आहे की आपण काही अर्धवट टाकून निघालो की ते पूर्ण करायला यावं लागतं. तर त्यामुळे जे आहे ती जबाबदारी मला थोडी पूर्ण करायची आहे आणि असंही मी माझं जीवन फार वेगळ्या मार्गाने जगतेच आहे. पण खरंच अगदी कृपेचा जिता जागता नमुना जर कोण असेल तर म्हणजे मला असं वाटतं की आपलं आयुष्य आहे की खरंच ते फार कृपेवरच मी जगते आहे. बाकी माझ्याकडे दुसरं काही नाही, फक्त त्यांनी दिलेली कृपा आहे, त्यांनी केलेली कृपा, आशीर्वाद आणि त्यांनी दिलेलं नाव आणि त्यांनी दिलेलं जीवन मी जगते आहे. म्हणजे आजचा पॉडकास्ट उत्तम आणि आपल्या जितके लोक ऐकत आहेत
त्यांच्यासाठी तर खरंच हा अविस्मरणीय, माझ्यासाठी तर अविस्मरणीय क्षण आहे. आणि इतकं तुमचा एक्सपिरियन्स बघून मला खरंच खूप छान वाटलं, खूप भाग्यवान आहात आम्ही. आणि बरं आता गुरुमाई, हे जे लोक ऑडियन्स जे आपले ऐकत आहेत हो. त्यांनाही तुमच्याशी संपर्क साधावा असेल, म्हणजे असं त्यांच्याही मनात असेल की बाबा तुमच्याशी संपर्क आता साधावा, तर ते क्रिया कसे शिकू शकतात किंवा कसं काय? आपण नंबर देऊया ना, आपण हो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया नंबर. ओके. ते कॉन्टॅक्ट करू शकतील आणि जेव्हा बॅच असेल तेव्हा मग ते येतील. कारण की आता तर फार मोठमोठ्या बॅचेस होतात, म्हणजे इतकी लोकांना क्रियायोग करायचं असतं आणि आता मी आली आहे समोर, कळले, त्यामुळे खूप गर्दी असते बॅचेसना पण. बरोबर. त्यामुळे सतत बॅचेस सुरू असतात. पण Correct. आता लगेच नाही, कारण की आता मूवीचं काम हो, हो, आणि फिल्मच्या. गणपती उत्सव आणि त्या बरोबर, सगळ्यासाठी बरोबर. पण असणार, तेव्हा त्यांना ते कळेल आणि मग ते येऊ शकतील. साधारण किती लोक असतात एका बॅचमध्ये असे? 100 वगैरे असतात, 100 असतात. बरोबर. अक्षरशः नाही सांगतो की आता जागा नाही, तरी लोक सांगतात की आम्ही ॲडजस्टमेंट करू, आम्ही बरोबर. बसू, आम्ही एका कोपऱ्यात बसू, पण आम्हाला करू द्या असे बॅच. 200-300 होतात असे बॅच? अगोदर तर तसे मोठा हॉल घेऊन 200-250 लोक, पण ते मला नंतर कळलं की अरे आपल्याला शेवटचा माणूस दिसत नाही, त्यांना मी दिसत नाही, काय बरोबर, उपयोग. बरोबर. मग मी ते सांगितलं की 100च्या वर जाऊ नका. त्यामुळे 100 ओके. झालं की आपण थांबवतो. हां. पण तरी हट्टी काही लोक असतात की नाही प्लीज, मग आम्ही आता देशाबाहेरच जातोय किंवा आमचं आता हेच आहे, आम्ही Correct. कुठे बाहेरच जातोय, जॉबसाठी जातोय, ते असं सांगून मग आग्रहाने की नाही आम्हाला घ्या. मग तसे एक 12-15 जण होतात. बरोबर. असं करून एक 110-115 पर्यंत तरी बॅच होते. आमचा प्रयत्न असतो की 100 पर्यंत बरोबर, बरोबर. असं. तशी मी अपडेट आपल्याला ग्रुपमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये मी हो. देईलच विथ फोन हो. नंबर तुमचे जेवढे साधक आहे, आणि तुमचा फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज मी देईल. त्याच्या सगळ्या लिंक त्यांमध्ये मग हो. लोकांना कळेल की तुमचा पुढे प्रोग्राम आहे. हो. बरं आता हे जे अध्यात्म एक विद्रोह एक क्रांती, आणि माझ्या हातात आहे चिरूट जलती आहे, ठीक आहे. आणि एक अवतार वरिष्ठाय आहे ज्यामध्ये ठाकूरांचं चरित्र आहे. ओके. हो, ते अच्छा. पण एक आहे. हो, तर ज्या कोणाला म्हणजे गुरुमाईंबद्दल माहिती करायचं आहे किंवा ते क्रियासाधनं कसे करतात, आणि आता 2 घंट्याच्या पॉडकास्टमध्ये आपण भरपूर काय गोष्टी राहिल्या असतील, आणि किंवा भरपूर काय प्रचंड गोष्टी अशा आहेत ज्या ह्या पुस्तकामध्ये दडलेल्या आहेत, आणि ह्यामध्ये थेट बाबांसोबत संवाद साधलेले आहेत, हो. है ना. तर बाबाबद्दल, बाबा हो, म्हणजे बरोबर. काय म्हणतात आणि हो, काय हो. आहेत, आणि खूप असे गूढ रहस्यमय सगळ्या रहस्यमय गोष्टी आहेत त्यात. हां, ते हे रहस्यमय गोष्टीसाठी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. चिरूट जलती है, मी वाचलं आहे, म्हणजे ट्रान्स जाऊन वापस येणं, ह्या गोष्टी अशा म्हणजे खूप जबरदस्त आहे आपण लिहिलेल्या. आणि ह्यासाठी थँक्यू. आणि ज्या कोणाला पुस्तक गुरुमाईंचं हवं असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन हे उपलब्ध करून घ्यायचं, ते तुम्हाला घरपोच मिळेल. ओके. तर गुरुमाई थँक्यू सो मच. आपण स्वामी भक्ती केंद्रामध्ये आज आम्हाला एवढा वेळ दिला आणि खूप छान वाटलं, म्हणजे जबरदस्त, काय बोलू, एवढं मजा आली. आणि थँक्यू सो मच आपण आलात. आणि लवकरच आपण नवीन पॉडकास्ट घेऊन भेटूया. यानंतर आपण गुरुमाईंच्या काही शिष्यांचं पण आपण कवर करणार आहोत, आणि भरपूर काहीतरी नवीन घेऊन येत आहोत आम्ही, ठीक आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ. जय बाबाजी. जय बाबाजी. श्री स्वामी समर्थ.